मारवाडी माणसाकडे खरंच मी म्हणतो मराठा उद्योजक मराठा माणसाने ना किमान 1 महिनाभर मारवाडी माणसाकडे नोकरी केली पाहिजे. नोकरी करण्यामागे कारण असे की त्यांचे काही सिद्धांत आहेत ते खरंच व्यवसायाला गती देणार आहेत. 4 टेबल पासून जी सुरुवात केली सर मी फक्त माणसं जोडले गेले आणि माझ्या यशात शॉर्टकट कुठंच नाही. आईवडिलांनी काय करायचं की नाही आमच्या बाळाला एकुलता एक त्याला नको शहरात पाठायचं, आमचं बरं आहे आमच्या पोटापुरतं आहे. हे पोटापुरतं हे भाकरीचं चंद्र शोधणारे तिथंच बसले सर. मी 2 कंपन्या हँडल केल्या सर. बजाज ऑटोमध्ये काम करायचो फर्स्ट शिफ्टला आणि सेकंड शिफ्टला मी थर्मॅक्समध्ये यायचो. या दोन्ही कंपन्या तिथून 8 तास इकडे आणि 8 तास इकडे म्हणजे एवढे कष्ट केलेले की मराठी माणसाने हॉटेल व्यवसायाकडे वळावा. पण वळण्याच्या अगोदर मी तुम्हाला आधी भिडवलंय पण की लवकर कर्जबाजारी व्हायचं असेल तर हॉटेल टाकावं. हे का सांगितलं मी तर तुम्ही कुठल्या तरी अपुऱ्या ज्ञानावर किंवा कुणाचं तरी बघून जर धंद्यात ओढत असाल तर 100% अपेक्षा. त्याच्या अगोदर ना तुम्ही स्वतः ट्रेनिंग घ्या. आता सिस्टम आहे माझ्याकडे. आता मी आज तुमच्याकडे बसलोय ना तर सगळी सिस्टम माझी पाठीमागे काम करते. मी इथून जरी बाहेर गेलो तर मी म्हणत असतो की माझ्या मोबाईलवरती मेसेज येत असतो. आज ग्रोथ झाली, मी नसताना माझा धंदा चालतोय आणि माझे पैसे अकाउंटला येतात. नमस्कार, भारी लोक या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला लाभलेलं भारी व्यक्तिमत्व, खरं तर खूप इन्स्पायरिंग असं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांची जर्नी निश्चित अगदी आत्महत्या करायचा विचार करत असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा पुन्हा एकदा जीवदान देणारी ठरणार आहे. आणि असंच एक इन्स्पायरिंग व्यक्तिमत्व, 0 to hero अशी ही जी काही जर्नी आहे ती जर्नी आपल्याला या संपूर्ण पॉडकास्टमध्ये पाहायला मिळणार आहे. खरं तर आयुष्य म्हटलं की संघर्ष हा आहेच. इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. प्रॉब्लेम्स, चॅलेंजेस, अडथळे आयुष्याचा एक भाग असतात. त्यांना आपण कसं हँडल करतो, कसा प्रतिसाद करतो यावरती आपलं यश आणि अपयश ठरत असतं. त्यामुळे तुम्हाला वारंवार जर तुमच्या आयुष्यात अपयश येत असेल आणि खचून गेला असाल तर शेवटपर्यंत हा पॉडकास्ट पहा, कमेंट करा. माझी खात्री आहे हा पॉडकास्ट तुम्हाला पुन्हा एकदा नवसंजीवनी देणार आहे. आणि खरं मी स्वतः या व्यक्तिमत्वाकडून खूप इन्स्पायर झालेलो आहे. संपूर्ण या प्रवासामध्ये हॉटेल व्यावसायिक असणारे असे आपले राधेश्याम शिंदे साहेब आज आपल्याला गेस्ट म्हणून लाभलेले आहेत. मराठवाडा बिर्याणी हाऊस या नावानं त्यांचे हॉटेल्स आहेत. खरं तर आज हॉटेल व्यावसायिक, एक यशस्वी व्यावसायिक मराठी माणसाला 0तून होता येतं याचं उत्कृष्ट मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राधेश्याम साहेब. खरं तर त्यांची जर्नी जी आहे ना अप्रतिम अशी जर्नी आहे. त्यांचा ओव्हरऑल प्रवास आणि नुसता प्रवास नाही तर त्यांच्या आयुष्यात त्यांनी घेतलेले ते निर्णय किंवा दृष्टिकोन जो त्यांना आज यशाच्या शिखरावरती घेऊन गेला तो आपल्या सगळ्यांसाठी शिकण्यासाठी म्हणजे आपल्या सर्वांसाठी एक उदाहरण ठरणार आहे आणि त्याच्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे. मग चला तर आपण स्वागत करूयात राधेश्याम सरांचं. सर नमस्कार, स्वागत आहे. सर, आपण खूप साऱ्या काही गप्पा मारल्या आणि खूप साऱ्या गोष्टी इन्स्पायरिंग वाटल्या आणि हेच इन्स्पिरेशन मला वाटतं की माणसाला आयुष्यात नवीन ऊर्जा देत असतं. कोणाकडे तरी बघत कोणीतरी उभं राहत असतं, कोणीतरी इन्स्पायर होत असतं. बरोबर. आणि तुमची जर्नी सुद्धा तशीच आहे. त्यामुळे मला ती जर्नी जाणून घ्यायला, अजून डिटेल जाणून घ्यायला आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला खूप आवडेल. सुरुवातीला तुम्ही तुमचा थोडंसं परिचय करून द्यावा आणि त्यानंतर आपण जर्नी हळूहळू जाणून घेणार आहोत. नमस्ते, माझं नाव राधेश्याम शिंदे. तसा मी मूळचा बीड जिल्ह्यातला. बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यात माझं गाव आहे एक छोटंसं. माझं शिक्षण नॉन मॅट्रिक आहे. मी जास्त काही शिकलेलो नाही आणि 10वीच्या नंतर ज्यावेळेस गाव खेड्यात मी 7 किलोमीटरवरती जाऊन पायी जाऊन 10वीपर्यंतची शाळा केली. ओके. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलेलो मी कुठल्याही इंग्लिश मिडियमला नव्हतो त्या काळात. आणि 10वी झाल्यानंतर बाबा आता एक कुठंतरी कामाच्या शोधात म्हणून, नोकरीच्या शोधात म्हणून मी पुण्याला आलो. पुण्याला आल्यानंतर जवळपास 6-7 वर्ष मी कंपनीत टाटा मोटर्समध्ये काम केलं. टाटा मोटर्समध्ये काम केल्यानंतर दुर्दैवी माझी घटना अशी झाली की माझा ॲक्सिडेंट झाला. मी प्रमोशन पिरियडमध्ये असताना ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर मला टाटा मोटर्समधून टर्मिनेट केलं. मग आता ह्याच्यानंतर बाबा पर्यायी आता घरचा आधार नव्हता. जमीन जुमला काही जास्त मोठा नसल्यामुळे माझं शिक्षण सगळं मामांनी केलेलं आहे. माझं म्हणजे माझ्या आयुष्यातले बरेचसे जडणघडण माझ्या मामा परिवाराने केलेली. आणि मग आता परत माघारी वळायचं, आता काहीतरी पुण्यातच करायचं ह्या उद्देशाने मग पुण्यातच थांबायचा निर्णय घेतला. आणि मग आता हॉटेल व्यवसायात थोडीशी आवड होती. ती अशी आवड होती की मी 10वी पास झाल्यानंतर माझ्या मामाने माजलगाव म्हणून एक तालुक्याचं ठिकाणी तिथं जंगली टी हाऊस म्हणून एक हॉटेल चालू होतं आणि त्या हॉटेलवरती मी आपलं हॉटेलचं काम थोडंफार करायचो असं. आणि थोडी आवड निर्माण झाली की हॉटेल व्यवसाय आपण करू शकतो.
पण दुर्दैवाने ते हॉटेल मला तिथं बंद करावं लागलं त्या जागा मालकाच्या अडचणीमुळं. मग पुण्याला आल्यानंतर बाबा पुण्याला आलो तर सुरुवात कशी करायची. मग एका किराणा दुकानावर मी 8-10 दिवस काम केलं. किराणा दुकानावरती मारवाडी समाजाच्या माणसाकडून काही गोष्टी त्या टायमाला मला शिकायला मिळाली. मी मग सांगितलं तुम्हाला की मारवाडी माणसाकडे खरंच मी म्हणतो मराठा माणसाने ना किमान 1 महिनाभर मारवाडी माणसाकडे नोकरी केली पाहिजे. नोकरी करण्यामागे कारण असं आहे की त्यांचे काही सिद्धांत आहेत ते खरंच व्यवसायाला गती देणार आहेत. वा. आणि तिथून मला त्या काही गोष्टी असेच बघायला मिळाल्या की मारवाडी माणूस बिझनेस किती छोट्या पद्धतीपासून सुरुवात करतो, चिकाटी किती असते, माणसं हाताळण्याचं जे काही कौशल्य आहे त्या परिवारात आहे. त्याच्यानंतर बघितलं की तिथं राहिल्यानंतर ग्राहकाशी संवाद कसा साधला पाहिजे, कामगारासंग वर्तणूक कसं केलं पाहिजे, ह्या बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी मला तिथं शिकायला मिळाल्या. मग नंतर परत टेल्कोचा प्रवास असं करता करता मध्यंतरीच्या पिरियडमध्ये बरेचसे चढ उतार आयुष्यात झाले. माझं लग्न त्या अवस्थेतच झालं. माझा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस. माझी पत्नी सुवर्णा म्हणून मी मामाचीच मुलगी केलेली. पण माझ्या ह्या आयुष्यातल्या आत्तापर्यंतच्या प्रवासात सगळ्यात मोठं मला जर सपोर्ट केला असेल आणि इथपर्यंत तुमच्यापाशी जर मी बसायला लायकीचं केलं असेल तर त्या माऊलीने केलं. माझ्या प्रत्येक चढ उतारामध्ये त्या माऊलीने खंबीरपणे साथ दिली. माझ्या बाकीच्या परिवारातल्या लोकांनी मला सपोर्ट नाही केला. माझ्या यवन जन्मदात्या मायबापाने सुद्धा मला सपोर्ट नाही केला, तेवढा माझ्या पत्नीने सपोर्ट केला. समजतात ना, यशस्वी पुरुषापाठीमागे एक स्त्रीचा हात असतो. 100% सर, ते खरंय बरं, ते खरंय. माझं शिक्षण नाही झालेलं पण ह्या गोष्टी खऱ्यात. ज्यावेळेस एखादी पत्नी किंवा एखादी स्त्री जर तुमच्या खंबीरपणे पाठीमागे उभा राहिली ना तर तुम्ही खरंच लय मोठा सिंहगड गाठवू शकता. पण जर तीच तुमचं अर्ध चाक जर तुमचं वीक निघलं किंवा ती जर तुमच्या प्रत्येक गोष्टीत निगेटिव्ह शोधत असेल किंवा सपोर्ट करत नसेल ना तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. मला पुण्यात येण्यासाठी त्याच माऊलीचा सहभाग आहे. इथं आल्यानंतर ज्यावेळेस मी हॉटेल व्यवसायाची सुरुवात केली सर, तर सुरुवात माझी अशी झाली होती, आम्ही 3 नोकर 3 म्हणजे मी बी नोकरच, मी, माझी पत्नी आणि 1 नोकर आणि 4 टेबल ते गोविंद गार्डनहून आणलेले. 4 टेबल पासून जी सुरुवात केली सर मी, फक्त माणसं जोडले गेले आणि माझ्या यशात शॉर्टकट कुठंच नाही. मी प्रत्येक गोष्ट पैसे मिळण्यासाठी किंवा त्याच्यातून मला फार आउटपुट मिळणार आहे किंवा एखाद्या व्यक्ती बरोबर काही नातं जोडलं गेलं किंवा त्याच्या संग संपर्क केला म्हणजे त्याच्याकडून मला काय फार मिळेल ह्या अपेक्षेने कधीच नाही. सुंदर. नाही, तुमचा प्रवास खूप सुंदर आहे. मी सर्वांना ऑडियन्सला पण सांगतो की आता नुसता परिचय होता, आपण अजून डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. नॉर्मली बरेचदा खेड्यापाड्यामध्ये, वाड्यांवरती, छोट्या गावांमध्ये वाढणाऱ्या मुलामुलींना किंवा त्यांच्या पालकांना सुद्धा आपल्या मुलांना बाहेर सोडत असताना बरेचदा भीती वाटत असते. शहरांमध्ये आलं पाहिजे. शहरांमध्ये गेल्यानंतर काय होतं, पुण्यासारख्या शहराची, मुंबईसारख्या शहराची अनेक लोक स्वप्न पाहतात आणि इथे आल्यानंतर आयुष्य कसं बदलतं याचं उदाहरण म्हणजे साहेब आहेत. खरं तर त्यांच्या आयुष्यामध्ये कसं परिवर्तन घडलं, गावाकडे असताना काय परिस्थिती होती, इथे आल्यानंतर सुद्धा काही आर्थिक परिस्थिती थोडीफार सुधारल्यानंतर बरेचदा मराठी माणूस लगेच गावी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो किंवा पुन्हा गावाची ओढ असते. तिथे गेल्यानंतर कसं पुन्हा लॉस होतो, पुन्हा झिरोवरती येतं आणि पुन्हा व्यक्ती पुण्यात येतो आणि पुन्हा पुण्यात आल्यानंतर पुन्हा नवीन साम्राज्य उभं करतो. सो शहरं नेमकी तुमच्या स्वप्नांना पूर्ण करायला काय करतात, शहरांमध्ये आल्यानंतर कसं आयुष्य बदलतं, का शहरांकडे तुम्ही आला पाहिजेत, खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांनी, लोकांनी ज्यांची परिस्थिती नाहीये, मला वाटतं की अशा प्रत्येकानं शहरांचा ध्यास घेतला पाहिजे. कारण इथे आल्यानंतर तुम्हाला शिकायला मिळते. इथे आल्यानंतर ज्यांचं कान, नाक, डोळे उघडे आहेत, प्रत्येक सिच्युएशनकडून, प्रत्येक व्यक्तिमत्वाकडून काहीतरी घेण्याचा आणि शिकण्याचा जो व्यक्ती प्रयत्न करतो ना, मला वाटतं की त्याला कोणतं सर्टिफिकेट असावं लागत नाही त्याच्या आयुष्यात यशस्वी व्हायला. आणि अशीच ही जर्नी इथून पुढे आपल्याला जाणून घ्यायला मिळणार आहे. सो स्टे ट्यून, कमेंट करा, जरूर शेवटपर्यंत हा पॉडकास्ट पहा आणि तुमच्या घरातून, तुमच्या जवळपासून तुम्हाला वाटत असेल कोणी शहराकडे यावं, त्यांनी इन्स्पायर व्हावं, तर जरूर त्यांना सुद्धा हा पॉडकास्ट शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर आपण जाणून घेऊयात सर स्टोरी. सर, मला अगदी घरातली परिस्थिती, तुमचा जन्म आणि जन्म झाल्यानंतर तुमची आई कशी होती, कारण मी नेहमी प्रत्येक पॉडकास्टमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करतो की माझं असं मत आहे की स्त्री जी असते ना ती खूप महत्वाची आहे. पुरुषाचं काम खूप छोटं आहे. ती आई असो, बहीण असो, बायको असो, पत्नी असो, म्हणजे जी स्त्री असते तिचा रोल खूप महत्वाचा असतो.
सो तुमच्या आई कशा होत्या, त्यांच्याकडून तुम्हाला काय बाळकडू मिळालं, घरची परिस्थिती कशी होती, याबद्दल जाणून घ्यायला सुरुवातीला आवडेल. सर, माझी आई खेड्यातली माऊली, अशिक्षित. त्या माऊलीकडून मला संस्कार असे जास्त काही मिळाले नाही. कारण ते कसं होते, शेतातले कामं, शेतच, आणि त्या परिस्थितीमध्ये माझा बदल बऱ्याचशा गोष्टीत माझ्या जीवनात ज्या काही चांगल्या गोष्टी घडल्या गेल्यात ना, त्या मामा परिवारात. माझं शिक्षण मामांनीच केलं, मी मामाकडेच राहिलो. वडिलाची घरची परिस्थिती बेताची होती, त्यामुळं लहानपण माझं मामाच्याकडेच गेलं. मामा मंडळीने मला शिकवलं, त्यातून संस्कार झाले. मामा परिवारापासूनच मी पुण्यापर्यंत येण्याचा प्रवास घडला. तुम्ही म्हणले तसं मी मराठा तरुणांना म्हणजे खरंच कळकळीची विनंती करतो. मी आज गावाकडं माझ्या एका भूमिपुत्र प्रतिष्ठानच्या नावाने जोडलं गेलोय. तर मी बघतोय की गाव खेड्यामध्ये ना बरीचशी तरुण पिढी ना लयाला चालली सर. ते गाव सोडत नाहीत. करते घरची 2-5 एकरची जमीन असतील, त्या 2-5 एकरच्या जमिनी पोटी ते तिथंच अडकले गेले. आईवडिलांनी काय करायचं की नाही आमच्या बाळ एकुलता एक आहे, त्याला नको शहरात पाठायचं, आमचं बरं आहे ना, आमच्या पोटापुरतं आहे. हे पोटापुरतं हे भाकरीचं चंद्र शोधणारे तिथंच बसले सर. जे आम्ही आलो, मी काय आणलं नाही सर. मी येताना 1,40,000 कर्ज घेऊन पुण्यात आलेलो माणूस आहे. आणि कोणत्या साली पुण्यात आला? मी तसं आलो 1992 ला माझं शिक्षण झालं. 93 मी 23/12/93 मी पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर मी टाटा मोटर लागायच्या अगोदर मी बजाज ॲटोला आणि बजाज टेम्पोमध्ये नोकरी केली. सर मी तुम्ही कोणी म्हणजे आत्ताच्या ह्या घडीला कोणी हे करणार नाही. मी 9 किलोमीटर फर्स्ट शिपला चालत जायचो सर. राहायचो डांगे चौकात आणि खंडोबा माळाला चालत जायचो. पण फक्त एकच ठरलं होतं की आता माघारी जाणे नाही गावाकडे. 9 किलोमीटर पाहिजेच. सर माझ्याकडे 350 रुपयाची सायकल घ्यायला पैसे नव्हते. 350 रुपयाची सायकल घ्यायला माझ्याकडे पैसे नव्हते. तर ती सायकल घेण्यासाठी तब्बल 1 महिनाभर मी पायी फर्स्ट शिफ्ट केली. आणि त्यानंतर पगार आल्यानंतर मी पहिली सायकल घेतली. सायकलवरती बजाज ॲटो. मी त्या काळातला एक किस्सा आहे सर. मी 2 कंपन्या हँडल केल्या सर. बजाज ॲटोमध्ये काम करायचो फर्स्ट शिफ्टला, आणि सेकंड शिफ्टला मी थर्मॅक्समध्ये यायचो. ह्या दोन्ही कंपन्या तिथून 8 तास इकडे आणि 8 तास इकडे, म्हणजे एवढं कष्ट केलेलं मी. वा. पण फक्त पाठीमागं माघारी जायचं नाही एवढं डोक्यात ठेवलेलं होतं. आणि माझ्या आयुष्यातला यशाचा जो मंत्र म्हणाल ना तुम्ही सर, फक्त संघर्ष आणि कष्ट करत आणि एकदम प्रामाणिकपणाने कष्ट करायचे. शॉर्टकट कुठंही केलं नाही. या सगळ्यांमध्ये मला एक गंमत किंवा एक गोष्ट विचारायची आहे, ती म्हणजे कसं, तुम्ही मामांकडे वाढलात, शिकलात, पण पुण्याला यावं, बाहेर पडावं, ही प्रेरणा किंवा इकडे जावं, हे तुम्हाला म्हणजे कसं सुचलं किंवा कशा पद्धतीने तुम्ही पुण्याला किंवा आलात? मी ज्यावेळेस माझ्या गावामध्ये मामाकडे होतो, हॉटेलचं हे करत होतो, तर तिथं जामकर नावाच्या टेल्कोमध्ये इथं कामाला होते. आणि ते यायचे, मग ते आले की त्याचं ते सगळं बघून पेहराव हे ते, आणि आमच्या मामी म्हणायच्या की अरे ह्याला घेऊन जा रे पुण्याला. मग ते असं म्हणता म्हणता त्यांनी एक दिवशी म्हणले ठीक आहे ये चल. आलो त्यांच्या मागं लागून. काही नाही, मी 10वी पास झालेलो होतो, शर्ट बिगडी एवढे ते आलो, चला यायचं आणि काम करायचं, कुठंतरी करायचं ह्याने त्यांनी आलो. आल्यानंतर सुरुवात छोट्या मोठ्या 2 कंपन्यापासून गेली, टेल्कोपर्यंत गेली. टेल्को नंतर गेल्यानंतर जेव्हा मी हॉटेल व्यवसायात गेलो, तर खरी माझा संघर्षाचा काळ झाला हॉटेल व्यवसायाकडे आल्यानंतर सर. आज मी बघतोय की 70% हॉटेल व्यवसायातले लोक अपयशी होतात. त्याचे कारण मी शोधून काढली आणि आपण त्याच्यावरती बोलणार आहोत. पण मी स्वतः 13 वर्षे टाटा मोटर्सला होतो, आणि टेल्को किंवा टाटा मोटर्स आजची खरं तर हे अट्रॅक्शन होतं महाराष्ट्रात किंवा पुण्यातली सगळ्यात टॉपची कंपनी म्हटलं जायचं. हो सर. सो टेल्को मधला किस्सा मला थोडासा जाणून घ्यायचा आहे, कारण काय असतं की अनेक लोकांना वाटतं की माझा मुलगा आता ITI झालाय, डिप्लोमा झालाय, इंजिनियर झालाय, पुण्यात जावा, परमनंट व्हावा. तुम्ही परमनंट होण्याच्या त्या स्टेजवरती होतात आणि तिथे काही जो इन्सिडन्स घडला आणि ज्या काही गोष्टी तिथल्या साहेब लोकांकडून तुम्हाला शिकायला मिळाल्या, खरं तर आयुष्य तिथे एकदा संपलेलं होतं तुमचं. हो बरोबर आहे सर, बरोबर आहे. की तोंडातला घास काढून घेतल्यासारखी ती परिस्थिती. त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. सर मी 23 तारखेला माझा ऍक्सिडेंट झाला. मी टेल्कोमध्ये 3 पिरियड झाल्यानंतर मी प्रमोशनच्या पिरियडमध्ये होतो, आणि प्रमोशनच्या पिरियडमध्ये असताना गावाकडे वळालो. गावाकडे गेल्यानंतर गावाकडे गाडीच्या त्या 4 व्हीलर गाडीच्या ॲक्सिडेंटमध्ये माझा पाय गेला. पाय गेल्यानंतर ज्यावेळेस मी 1.5 वर्षानंतर टेल्कोमध्ये आलो सर, आल्यानंतर आम्हाला बॉस होते DK अरोरा म्हणून, त्यांच्याकडे गेलो. मला त्यांनी ते मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला मेडिकलमध्ये अनफिट केले म्हणून मला लेटर दिलं. आणि मी ज्यावेळेस गेलो नाही रडलो त्यांच्या कॅबिनपासून, साहेब माझ्या आयुष्यात आता उद्ध्वस्त झालं. टेल्कोसारख्या एवढ्या मोठ्या कंपनीतून आज मला म्हणजे अगदी रस्त्यावर यायची पळ आली. त्यावेळेस अरोरा साहेबांनी मला जवळ घेतलं आणि मला पाठीवर हात टाकून म्हणले, अजून काही संपलं नाही, तू आहेस म्हणजे अजून भरपूर काही, आणि टाटा मोटर काही नाही, बाहेर गेल्यानंतर अजून काही होऊ शकतं. म्हणलं साहेब एवढी कंपनी गेल्यानंतर माझं काय होणार आहे म्हणलं,
कारण एवढा जॉब, एवढ्या सगळ्या गोष्टी, त्या टायमाची सॅलरी, म्हणजे आयुष्य कुठंतरी स्थिर झालं आणि कुठंतरी डायरेक्ट त्याच्याहून खाल्ल्या ट्रॅकवर आलो. आणि त्यावेळेस मात्र वाटलं होतं की आता आपल्या आयुष्यातलं संपलं. पण त्यानंतर काय झालं माहिती का, मी टेल्कोतून आलो. आता चला दर्शन घेतलं, मला आता हे शेवटची संधी आयुष्यातली गेली, परत ह्या जन्मात मी टेल्कोत जाऊ शकणार नाही हे म्हणजे सिद्ध झालं होतं. मग त्यानंतर मी काटे फॅमिलीशी जोडलं गेलो. मग काटे फॅमिलीशी जोडल्या गेल्यानंतर आमचे शत्रुघ्न बापू काटे साहेब, त्यांच्याकडे गेलो. भेटल्यानंतर असं म्हणले की चला तुम्ही आपण हॉटेल व्यवसायाकडे वळवतो, म्हणजे तुम्हाला हे आवडतं. 1-1.5 वर्ष सर मी बगर पगारी त्यांच्याकडे काम केलं की चला मला शिकायचं आहे हॉटेल व्यवसायाचं. वा. आणि त्या परिवाराने मला एवढा जीव लावला, म्हणजे घरच्या ह्याच्यासारखं मला सांभाळलं. फक्त चूक तिथेही माझ्या व्यवसायातली एक झाली सर. त्या काळात ह्या परिस्थितीमध्ये बऱ्यापैकी जागेचे रेट वगैरे फार कमी होते. पण मी ते न करता काय केलं, माझं गाव, माझे माणसं, पुन्हा एकदा त्या प्रेमा खातीर परत एकदा गावाकडे वळालो सर. गावाकडे येण्या जाण्याचे माझे 4 टर्म झाले सर. 4 टर्म मध्ये मला प्रत्येक टर्म मध्ये मला काहीतरी शिकायला मिळालं की व्यवसायात माणसं, ह्या सगळ्या गोष्टी. फार संघर्षाचा काळ गेला सर. नाही, तुम्ही टाटा मोटर्समध्ये ओव्हर टाइम केलात, भरपूर काही, म्हणजे त्या काळाला जी काही ओव्हर टाइम मध्ये मिळत असणारी सॅलरी होती ती मला वाटतं की एखाद्या मोठ्या कंपनीत परमनंट असणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त हो सॅलरी मिळायची नक्की होते सर. मीही अनेक लोकांचे असे किस्से ऐकलेले आहेत, जेव्हा 92, 93, 94, म्हणजे मला वाटतं टाटा सुमो गाडी त्यावेळेला हो, टाटा सुमो. जोरदार चालायची अगदी जोर. आणि त्यामुळे खूप ओव्हर टाइम मिळायचा. मी अशी लोक पाहिलेले आहेत की टाटा मोटरचे हे 7-7 महिन्याचे टेम्पररी पिरियड काढून सुद्धा आज लोक करोडपती झालेले आहेत. सर त्याचं उदाहरण मीच आहे. लांब दुसरं द्यायचं नाही. मी टेल्कोतला प्रत्येक पैसा असा जमा करून ठेवला आणि मी 16 घंटे नाही, माझ्या महिन्यातले 24 ओव्हर टाईम व्हायचे. 12 ते 14 हजार रुपयाचे माझ्याकडे त्या टायमाला, म्हणजे हा काळ कधीचा आहे, 96-97चा सर. त्या टायमाला परमनंट शिक्षकाला पेमेंट होता 3,000 3,500 रुपये. तेवढे पैसे माझ्याकडे यायचे. पण फक्त एवढं केलं की तो टाटाचा कष्टाचा पैसा होता, मला माहित होतं. आत्ताची मुलं, आज हा. अशी येणारी मुलं, हातात 4 पैसे आले हा. की पब्स, बार आणि अनेक अशा ठिकाणी आयफोन पाहिजे, चैनीच्या वस्तूंकडे जातो. खरं तर तुमच्याकडे सुद्धा त्यावेळेला मी म्हणेन भरपूर पैसे आले होतं. आणि तुम्ही एक गोष्ट इथं सांगितलीत की त्या पैशांचं नियोजन केलं, तुम्ही तो वाचवला. तुम्हाला असं वाटलं नाही का की आपण पण आता गावात आलोय, आपल्याला पण चैनी करता येईल, आपल्याला पण? नाही सर, ते लहानपणीची गरिबी बघितलेली होती. आणि दुसरी गोष्ट, गरिबी बघितल्यानंतर आपल्या डोक्यात एक व्हिजन होतं की आता आपल्याला एक चान्स आलेला आहे, हा 2 पैसा. मी सुरुवातीपासून म्हणजे अवांतर गोष्टीत कधीच इंटरेस्ट घेतला नाही सर. मला अवांतर गोष्टी आवडल्या नाही. बाकीचे लोक पिक्चरला जायचे, मी पिक्चरला गेल्यानंतर मी झोपायचो, कारण आम्हाला गुरुवारची एक सुट्टी असायची आणि बाकीचा ग्रुप म्हणायचा चला पिक्चरला. म्हणजे मला तो पण छंद नव्हता. माझ्या आयुष्याचं एक टार्गेट होतं की आपलं एक चांगलं माणूस म्हणून जगायचं, 2 पैसे आपण. आणि मला त्या टायमाला एक मारवाड्याकडून शिकायला मिळालं होतं, तुमचं रक्षण करणारा तुमचा पैसा. तुम्ही जर आज पैसा वाचवला तर तोच पैसा तुमच्या वाईट काळामध्ये तुम्हाला वाचवा. ती त्यावेळेसपासून मनाशी एक गाठ बांधून ठेवली होती की पैसा जर आपण सांभाळला तर पैसा आपल्याला सांभाळणार. पण मध्यंतरीचा काही दुर्दैवाचे बी भाग म्हणाले सर की आपण पैसे वाचवत होतो, सगळ्या गोष्टी करत होतो, पण आज जे इथपर्यंत येण्याचा प्रवास आहे ना, याच्यातले जे चढ उतार आले ना, तर त्याच्यात मी म्हणतो परमेश्वरीला आहेच आहे. आपण म्हणतो मीही संघर्ष केला, प्रत्येक जण संघर्ष करतो. पण प्रत्येक जण आता काय होतं माहिती का सर, शॉर्टकट लोकांना झाला. म्हणजे संघर्ष मला 5 वर्षापेक्षा जास्त नकोय आयुष्यात. यश हे असं कधीच नाही ठरवायचं की ते वयाच्या 20व्या वर्षी मिळेल, 30व्या. काही लोकांना 80व्या वर्ष मिळलं, ते 70 वर्षानंतर मिळते. मग ते 70 वर्षापर्यंत तेवढा संघर्ष काढल्याशिवाय तिथपर्यंत गेले का ते? बरोबर. बरेच जणांना काय वाटतं की नाही आम्ही फार सोचलं, आम्ही बी हे केलं, मग आम्हालाही त्याच्यात मिळालं नाही म्हणून आता हे ह्याच्यात काहीच नाही. आणि मी बघतो सर, मी मराठवाड्यातून आहे, मला फार वाईट वाटतं की ह्या गोष्टीचं तरुण पिढी फार लयाला गेली. आणि आत्महत्या करणाऱ्यापैकी म्हणलं ना, मी बघतोय जवळ, ज्याला कोणाला व्यवसायात अपयश आल्यानंतर आत्महत्या करा वाटते ना, त्यांनी एकदाच्या कुटुंबाने आत्महत्या केलेली त्या परिवाराकडे जाऊन भेटून यावा, नंतर ठरवावं की आत्महत्या करायची. त्यांनी खुशाल आत्महत्या करावं. पण फक्त त्यांनी ना त्या वेळेला त्या परिवाराकडे जाऊन बघितलं पाहिजे. ज्या घरातला कर्ता पुरुष गेल्यानंतर त्या परिवाराची काय अवस्था होती ही मी डोळ्याने बघतो सर. आणि ती माझ्या गावाकडे. अगदी अगदी. आणि ती बघितल्यानंतर मला नाही वाटत आत्महत्या करावं. आणि मी त्या पिरियडमध्ये सांगतो सर की मी त्या अवस्थेत मी सुद्धा होतो. मी जर त्या अवस्थेत त्या जर निर्णय घेतला नसता तर कदाचित मी तुमच्या समोर बसलो नसतो. आज माझे पोरं एवढ्या 5 स्टार हॉटेलला, माझा मुलगा, दोन्ही माझ्या मोठ्या मुलांची हॉटेल मॅनेजमेंट झाली. एक माझा मुलगा JW मॅरिटला स्वतः जॉब करतात. कदाचित त्यांनी ते बघितलं नसतं. मी गेलो असतो तर माझे लेकरं, त्यांची अवस्था, माझ्या पत्नीची अवस्था फार बिकट झाली असते. आणि त्याला कारण आहे मी संयमी राहिलो
आत्महत्या केली नाही. माझ्या हात जोडून विनंती कळकळी की व्यवसायात अपयश आल्यानंतर आत्महत्या नाही करायचं. तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही व्यवसाय बदला. मी ही माझी जागा बदलली सर. मला लक्षात आलं की त्या जागेमध्ये मला अपयश 4 वेळा आलं. मला तिथला तुम्हाला एक ब्राह्मणाचा किस्सा सांगतो. मी त्या एका ब्रॉडकास्टमध्ये बोललो की कर्मकांडामध्ये मराठी माणूस कसा अडकला. तर बऱ्यापैकी काय होतं माहिती का, एखाद्या गोष्टीत आपण सर अपयशी झालं ना की शोधतो. मग ते काय होतं, मग काहीतरी एखादा माणूस तुम्हाला एखादी गोष्ट सांगतो की नाही तुम्ही कुठेतरी जाणत्या जोशाला विचारा, तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आहे, तो मग ते काहीतरी सॉल्व्ह करेल. तसंच मला एका ब्राह्मणाने असंच सांगितलं की म्हणे ही तुमची वास्तूच बाधित आहे म्हणजे. बर. अरे वास्तू बाधित, मग काय करावं लागलं म्हणजे ते खड्ड्यात आहे फार. आणि मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, मग म्हणजे तुम्ही ती पूर्ण वास्तू तुम्ही खड्ड्यातून वर काढा. मी कर्ज काढून सर ते हॉटेल वरती घेतलं, वास्तुपूजा केली, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि झाल्यानंतर सर परत मला तिथं अपयशच. मग मी म्हटलं अरे मी सगळ्या गोष्टी करतोय आणि तरी मला अपयश येतंय, मग काय कुठं नेमकं चुकतंय. मग ते चुकताना मी प्रत्येक गोष्ट, पण एक गोष्ट लक्षात ठेवा सर, मी प्रत्येक गोष्टीत ना माझं काय चुकलं हे मी शोधत गेलो सर. मी दोष कोणाला देत गेलो नाही, म्हणजे परिवाराला किंवा ह्याला. मग मी हे लक्षात आलं की माझा दोष कुठे आहे, की मी हे सगळ्या गोष्टी चांगल्या करतोय पण हा परिसर मागासलेला आहे. म्हणून मी ते गावाकडचं गेवरायचं हॉटेल बंद ठेवलं आणि परत पुण्याला आलो. तर त्यावेळेस त्या बामणाचा एक असा म्हणजे कसं आहे, मी बऱ्याच पैकी आता बरेच लोक ना हे ब्रॉडकास्ट ऐकत आणि ही गोष्ट माझ्याही बाबतीत घडली असं सांगते. मग मला त्या बामणाने सांगितले की तुमच्या आयुष्यात हॉटेल व्यवसायात यशच नाही, तुम्ही मूर्ख आहेत, तुम्ही हॉटेल धंदा करूच नका. अरे करू नका म्हणलं, मला तर हॉटेलशिवाय करमत नाही. आणि मी तयार झालोच हॉटेलसाठी, हे मी पहिल्यापासून ठरवलं. मी जिंदगीत हॉटेलमध्ये यश कमावलं आणि माझं हे सगळं गोविंद गार्डन हे माझं अर्ध दैवत आहे. मला तिथून बघितलं होतं की अरे व्यवसायात गेल्यानंतर पुढे जाता येतं बघितलेलं. मग ठीक आहे म्हटलं, आपली जागा चुकली. त्या बामणाकडे गेलो, म्हणलं बामा देवा हे सगळं करू नये, मी अपयशी आहे, मला हे तर काही यश मिळत नाही, आता मी काय केलं पाहिजे. ते म्हणजे सोडून देतो, तुला हॉटेल धंद्यात यशच नाही म्हणले. अरे म्हणलं तो हॉटेल धंद्यात नाही, तुम्ही मागं जर सांगितलं असतं तर तो खड्डाही बुजला नसता आणि इथपर्यंत आलो नसतो. मी कर्जबाजारी झालं तुम्ही सांगण्यावरून, की तुम्ही म्हणले की हे वास्तूत खड्डा आहे ते भर, नंतर तुझा धंदा चालू, हे केलंच नसतं एवढं. त्यात काय झालं सर, मी तिथून थोडंसं नाराज होऊन बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर एक चहाचं हॉटेल होतं. हॉटेल असताना त्या हॉटेलमध्ये बसलो. जरा नाही रे सर, म्हणजे काय पाहुणे कुठून आले ना, असं या ठिकाणून आलं. म्हणलं मी देवाकडे आलो आणि त्यांनी सांगितलं असं. ते म्हणला तुम्हाला या इकडे एक गोष्ट सांगतो म्हणलं, ह्याच्याकडं लोक पोरं व्हावून बघायला येतात आणि ते सांगतात की आम्हाला मुलगा नाही. मग तो सांगतो हे करा तुम्हाला मुलगा होईल वगैरे. आणि नंतर कळलं की त्यालाच मुलगा नाही. असं म्हणजे म्हणलं अरे ज्याला ह्याला स्वतःला मुलगा नाही हे दुसऱ्याला काय सांगतोय म्हणलं, चुकीचं आहे म्हणलं, हे मी तर हॉटेलच टाकणार. परत तिथून आलो सर, परत जोमाने कामाला लागलो. आणि आज मी दाखवून दिले सर, आज मी जवळपास 9 कोटी रुपयाचं हॉटेल मी स्वतःचं विकत घेऊन आता जस्ट हे येणाऱ्या 19 तारखेला ओपनिंग करतो सर. जर मी त्या बामणाचं ऐकलं असतो आणि तिथून जर माघारी सरकला असतो ना सर, तर मी कुठेतरी एखाद्या हॉटेलवर वेटर कामाला राहिला असतो किंवा दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या कनिष्ठ कामामध्ये अडकलो. स्वतःच तर कदाचित मुलांना आणि फॅमिलीला सुद्धा कुठेतरी असाच रोजगार करावा लागला असता. हो 100% सर. ही परिस्थिती मित्रांनो मला सांगायचं आहे, म्हणजे खरं तर अप्रतिम, म्हणजे हे ऐकल्यानंतर खरं तर अंगावर काटा उभारतोय. सो तुमचा स्वतःवरती पहिला विश्वास पाहिजे. 100% सर, बरोबर. आणि स्वतःवरती ज्याचा विश्वास आहे ना, तो जग जिंकू शकतो असं मला म्हणायचं. तुमचा स्वतःवरती विश्वास होता, तुमचा हॉटेल धंद्यावरती विश्वास होता, तुम्ही करत असणाऱ्या कामावरती म्हणजे विश्वास होता. म्हणतात ना, काम हीच पूजा आहे. 100 बरोबर आहे सर, अगदी बरोबर. कामातच देव आहे. तुम्ही तुमच्या कामावरती प्रेम केलं, तुम्ही तुमच्या कामाची पूजा केलीत आणि म्हणून मला वाटतं की आज एवढं मोठं म्हणजे एक हरलेला माणूस एक ऍक्सिडेंटमध्ये, म्हणजे ही अपॉर्च्युनिटी होती. मला टाटा मोटर्स म्हटल्यानंतर खरं तर तो जिव्हाळ्याचा विषय, 13 वर्षे काम केलंय. मला माहिती आहे की त्यावेळेचा तो काळ काय होता. टाटा मोटर्सला परमनंट एम्प्लॉई म्हणजे एखाद्या क्लास 1 अधिकाऱ्यापेक्षाही त्याची व्हॅल्यू जास्त होती. तुम्ही टाटा मोटर्सला परमनंट झाला की एवढी स्थळं यायला लागायची, बरोबर ना? हो, म्हणजे ही परिस्थिती होती. कुठे पुण्यात टाटा मोटर्सला परमनंट आहे म्हटल्यानंतरचा जो बघण्याचा दृष्टिकोन होता तो खूप होता. आणि तो तुमच्या तोंडाशी आलेला घास ऍक्सिडेंटमुळे, त्या 2 दिवसाच्या सुट्टीमुळे गेला. खरं तर मला वाटतं एखादा माणूस तिथंच कोलमडला असता, तिथंच त्याचं आयुष्य संपलं असतं. बट तुम्ही दुसरी संधी शोधलीत. मी सर ज्यावेळेस पुण्यात आलो ना सर, मला हातामध्ये काठी होती. बरं. आणि माझे मामा आले की बाबा ते पुण्यात हे गेलाय, घरून आईने सांगितलं की बाबा तो पुण्याला गेलाय परत. आणि मामा पुण्याला आले की अरे हा करतोय, आणि त्यांनी बघितलं की हा हॉटेलवर काम करतोय.
त्यावेळेस आमच्या मराठी समाजामध्ये सर हॉटेलवर काम करणं फार कनिष्ठ वाटलं. खूप कमी. आजही मी आता एखाद्याला म्हटलं ना माझ्या हॉटेलवर कामाला येतो का, तर ते हे हॉटेलवर काम करावं का, आणि तो पाटलाचा तोरा आमच्या गावाकडे अजूनही सर. मी आज माझ्या हॉटेलवरती 2 माझे भाचे आहेत. मी सर आज त्यांना 50,000 रुपये पेमेंट देतो, आणि माझं हॉटेल पूर्ण अगदी एक तर माझा भाचा कपड्याच्या दुकानावर होता सर. त्याला कपड्याच्या दुकानावर आज माझ्या हॉटेलचा हेड शेफ म्हणून तो काम करतो. वा. आला, त्यांनी माझ्या बरोबर कष्ट केलं, माझ्या काही गोष्टी आचरणात घेतल्या, आज तो त्या लेवलपर्यंत गेला. आज माझ्या गावामध्ये चांगले MA झालेले पोरं, ग्रॅज्युएशन झालेले, त्यांना भावी कलेक्टर म्हणतात, कुणी तहसीलदार म्हणतात, कुणी आता अलीकडे तुम्हाला सांगतो बरेच सर ते UPC MPCच्या तयारीने ना इतके भरमसाठ बर्बाद झालेत, आणि ती कुणीतरी नक्कल करायची. तुम्ही झालायत ठीक आहे ना, पण तुमच्या कुवतीप्रमाणे माझी कुवत नाही, मी का तुमच्या बरोबर पळायला पाहिजे. ह्या पळण्याच्या नादामध्ये हजारो तरुण ते छोटं कनिष्ठ कामही करू शकत नाहीत. का तर त्याला वाटतं की मी UPC MPCचा विद्यार्थी आणि मी हे हॉटेलचं काम किंवा हे छोटं काम का करू, आणि त्यामुळे हे व्यसनाधीन झालेत. आणि पर्याय गावाकडच्या माणसाला काय वाटतं की अरे आम्ही एवढे पैसे दिले, आणि गावाकडं भोळे भाबडे माणसं आहेत खेडेपाड्यातले, त्यांना नसतं माहिती की माझा मुलगा काय शिकतोय. फक्त त्यांना एवढंच माहिती असतं की आपण काबड कष्ट करायचं, आणि त्याला कमी पडलं नाही पाहिजे म्हणून त्यांनी पैसे पाठवायचे. आणि मग ह्या पोरांनी इथं आल्यानंतर मग ते 2-2, 4-4 वर्षे तेच रिपीट करायचं, मग ते वेगळे क्लासेस, अनेक समस्या, मग व्यसनाधीनतेकडे वळायचं, बऱ्याच गोष्टी. हे मृगजळ आहे मला वाटतं. मृगजळ बरोबर. मी नेहमी एक गोष्ट सांगत आलोय की आज जर का पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले ना, तर यावेळेला त्या हातात तलवार घेऊन नाही तर हातात तराजू घेऊन येतील. कारण आजही पुन्हा तीच परिस्थिती आहे. मराठी माणूस या उद्योगधंद्यांच्या विश्वामध्ये कुठेच नाहीये, तो मागे पडलेला आहे. आज पुन्हा एकदा मला वाटतं की उद्योग साम्राज्य निर्माण करायची गरज आहे. मराठी माणसांनी, तुमच्यासारख्या म्हणजे व्यक्तींनी सगळ्यांनी इन्स्पायर होऊन उद्योगधंद्यांमध्ये उतरलं पाहिजे असं मला वाटतं. कोणताही बिझनेस छोटा नसतो. म्हणजे तुम्ही अगदी योग्य बोललात की मराठी माणसाला हॉटेलमध्ये काम करायचं म्हणलं की लाज वाटते. आज आपण अनेक मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये पाहतो, मोस्टली मराठी माणूस कुठेही ते काम करताना दिसत नाही. बऱ्यापैकी तुम्ही बघितलं ना तर हॉटेल व्यवसाय हा शेट्टी लोकांनीच केला पाहिजे. अगदी बरोबर. मराठी माणसांनी फक्त शेतीच केली पाहिजे. आणि शेतीकडे बी माझा एक तुम्हाला सांगतो, मी आता ती गावाशी मी जोडल्यामुळे बघितलं, शेती व्यवसायामध्ये सगळे अनपढ लोक गेलेले. शेती व्यवसायात जरी आता हे जे आता तुम्हाला सांगतो ते बरेचसे पोरं डिग्री वगैरे घेतल्यानंतर स्वतःची शेती न करता मग नोकरीच्या जॉबात शोधात. शेती जर शास्त्रशुद्ध पद्धतीने केली तर शेती सुद्धा सदन आहे. पण काय झालंय माहिती का, ज्याला काही येत नाही त्यांनी शेती करायची, मग ते दिवसेंदिवस शेती ह्याच्यात चालली, अजून तोट्यात चालली. तिथं जर ते ऍक्टिव्हिटीज करणारे किंवा जर क्रिएटिव्ह लोक गेले तर शेती ही सुद्धा चांगल्यापैकी पुढे नेऊ शकते. आता माझ्या गावामध्ये 2-3 कुटुंब असे आहेत की ते शेतीमध्ये चांगल्या डेव्हलप करून प्रत्येक वेळा पीक पद्धती बदलून वगैरे चांगल्यापैकी सदन झालेत. पण काही लोकांचं कसं झालंय की शहराकडे वळायचंच नको. आता आम्ही नाही का आल्यानंतर आम्ही हॉटेल व्यवसायामध्ये नोकरी लोकांकडे केली, लोकांचे ताटं उचलले. किती वर्ष नोकरी केली तुम्ही? सर 2-2.5 वर्ष नोकरी केली मी. पण 2-2.5 वर्ष नोकरी करताना मी नोकर म्हणून कधीच त्या व्यवसायाकडे बघितलं नाही. बऱ्यापैकी लोकांचं काय होतं, नोकरी म्हणलं की त्यांच्या डोक्यात असतं की 8 घंटे आणि पगार. मगाशी तुम्ही बोलताना एक बोललात की मी इथे आल्यानंतर काटे परिवाराकडे फुकट काम केलं. हो. आज मी अनेक लोक बघतो गावाकडून काही लोक येतात किंवा अनेक लोक येतात, पहिला प्रश्न असतो मला किती पगार मिळणार. सर मी आज सांगतो तुम्हाला, मला जर कोणी फोनवर विचारलं ना तुम्ही का मला पगार किती राहील आणि महिन्याच्या सुट्ट्या किती राहतील, पण मी आता त्या परिवाराशी जोडले गेलोय. मला माहिती मी 16-18 घंटे काम करतो सर. आजही माझ्या व्यवसायात तर करतो, पण तिथेही करायचो. प्रेमाने जिंकलं मी, आणि मी व्यवसायातले बारकाईने प्रत्येक घेतली. मी सर हॉटेल व्यवसायात बंद पडण्याचे कारण शोधले, त्याच्यातलं एक कारण होतं सर. जरूर की ते कारण असं होतं की हॉटेल व्यवसायात भरमसाठ पैसा आहे म्हणून लावलाय तुम्ही आणि चालू. मी बघितलं की एका सेफमुळे, एका आचार्यामुळे तुमचं हॉटेल बंद पडतं, तुमची क्वालिटी कुठंतरी हे होती. मग मी सुरुवात एक शोधली की अरे जो आपल्यापेक्षा कमी शिकलेला आहे, ज्याला कुठल्याच गोष्टीचं नाही, तो नसलं तर आपलं हॉटेलच शटर बंद राहते. मग आपण सुरुवात काय केली, मी तिथून सुरुवात केली. मी सगळ्यात अगोदरचा एक चांगला सेफ आहे, मी स्वतः बिर्याणी बनवतो. मी बिर्याणी बनवली, तो रस्सा, त्या सगळ्या गोष्टीचं मी ट्रेनिंग घेतलं माझ्याच व्यवसायात. मग त्यानंतर एक तयार केलं की आता आपण सक्षम झालो. ज्या दिवशी माझा आचार्य नसेल त्या दिवशी मी तिथला आचार्य, आणि ज्या दिवशी मी स्वतः उभा राहीन त्या दिवशी सगळी यंत्रणा चालते. ज्या दिवशी तुम्हाला व्यवसायात लक्षात येईल की तुमचा व्यवसाय एखाद्या आचार्यामुळे बंद पडतो, त्या दिवशी तुम्ही मालक असून उपयोग.
तुमचा आचारी तुमचा त्याच दिवशी तुमचा धंदा बंद करतो. ज्या दिवशी तुमच्या आचाराला लक्षात येईल की अरे हे माझ्या वाचर नाही चालत, हे ह्या मालकावर चालते, त्या दिवशी तो बरोबर काम करतो. खूप महत्वाची गोष्ट सांगितली तिथे. आज अनेक लोक मराठी माणसांचा सुद्धा हॉटेल व्यवसायाकडे कल आहे. अनेक हायवेला पाहतो, अनेक ठिकाणी पाहतो, हॉटेल सुरू होतात, अगदी दिमाखात सुरू होतात आणि येणाऱ्या 2-4 महिन्यात कर्जबाजारी मोठंसं कर्ज घेऊन बंद होतात. मी पाठीमागे सर सांगितलं, जर तुम्हाला लवकर कर्जबाजारी व्हायचं असेल तर हॉटेल व्यवसायात उतरायचं. कसं उतरायचं? ज्याला कुठलाच अनुभव नाही. आता बऱ्याच लोकांना फॅशन लागली की आमचं एक हॉटेल असावं असं वाटतं. मग पैसा भरमसाठ वाटायचा आणि पैसा वाटल्यानंतर त्यांना त्याच्यातलं काही गम नाही, माहितीच नसतं कुठल्या गोष्टी. मग ती आतली यंत्रणा इतकी परेशान करते आणि मग अरे नाही चुकून पडलं रे बाबा ह्या धंद्यात. त्याच्या अगोदर तुम्ही हॉटेल व्यवसायात नक्की पडा, पण पडायच्या अगोदर तुम्ही कुठंतरी 4-6 महिने 1 वर्षभर नोकरी करा. स्वतः बारकाईने बघा की कुठं काय आहे, कशात काय जातं, हे काय आहे, त्याची फूड कॉस्टिंग कशी असते, कामगाराची कसं रिलेशन राहिलं पाहिजे, कस्टमर बरोबर तुमचं रिलेशन कसं मेंटेन झालं, हे तुम्ही ट्रेनिंग घ्या. व्यवसायात उतरा. मराठी माणसाला सगळ्याला माझी विनंती की प्रत्येकाने मराठी माणसाने व्यवसायात उतरलं पाहिजे. पण व्यवसायात उतरण्याच्या अगोदर आहे ना तुम्ही कुठंतरी जॉब करा. तुम्ही नोकरी केली ना की लक्षात येतं ना, अरे नाही मला पेलवणारा हा धनुष्य माघारी सारखा. पण तुम्ही काही न बघताच अगोदरच तुम्ही बँकेचं कर्ज काढायचंय, कुठली तरी जमीन विकलेली पैसे आलेत, मग कुठंतरी मोठं इंटेरियर करून भव्य हॉटेल करायचं आणि ते 4-6 महिन्यानंतर बंद होणार. हे मी लिहून देतो, हे बंदच होणार. का बंद होणार? तुम्हाला ह्याची काही पार्श्वभूमी माहिती आहे का? तुम्ही सीझन बघितलेत का? आज माझ्याकडे श्रावण आला की माझा 30% धंदा डाऊन असतो. मग त्यावेळेस मी काय बंद करायचं का? बऱ्याच वेळा मग काय होतं 30% मग धंदा डाऊन आला की मग आचारी तुम्ही शेप बदलायचा, मसाला बदलायचा, हे करायचा. हे नाही चालत. माझी कन्सिस्टन्सी कंटिन्यू. मी आजही तुम्हाला सांगतो, मी माझ्या हॉटेलवरती सुरुवातीला 2 लिटर तेलापासून आणलं. आज माझ्याकडं म्हणजे अगदी बॅरेलवर तेल येतं. किंवा मी ज्यावेळेस माझ्याकडं मटण आणताना मला एक मटणवाला हसला होता की 2 किलो मटण घेऊन चाललात आणि तुम्ही काय हॉटेल चालवणार असं वगैरे म्हणलं होतं. म्हटलं थांब जरा थोडे दिवस. आज मी त्याच्याकडं 55-60 किलो रोजचं माझं लागतं तेवढं सर नॉनव्हेज. आज तो बघून हसतो माझ्याकडं. पण ते काय सुरुवात अशा टप्प्यात. आणि मराठा व्यवसाय आणि काय माहिती का, तुम्ही कोणाचं तरी बघितलं की नक्कल करू नका बाबा. ते काय त्या नकली पोटीनं आता बरेचशी फ्रँचायसी मॉडेल चालले सर. ते फ्रँचायसी मॉडेल म्हणजे इतकं घातक मॉडेल आहे ते. त्यामध्ये काय होतं सर माहिती का, तुम्हाला त्या व्यवसायाची कुठलीच कणत नसते. तुमच्या डोक्यात माहिती की हे फलाण्याचं नाव लावलं की आपलं दुकान चालतं आणि त्यामध्येच ह्या लोकांनी पैसे कमवून बसले. आता ते बघा, ते काही नको ते भाग्यश्री हे एवढ्या फ्रँचायझी तेवढ्या काही नाही मॉडेल सर. फक्त नाव लावले की लोकांना वाटतं चालत नाही. चालत बाबा नावानी. त्याच्यासाठी ती गुणवत्ता पाहिजे, ती तुमच्यामध्ये व्यावसायिक अंग पाहिजे, तर तुमचा बिझनेस चालणार आहे. तुम्ही जर म्हणत असाल की मी आता बघितले आपले येवले साहेब आहेत, येवले साहेबाचे बऱ्याच लोकांनी फ्रँचायझी घेतले, पण ती स्ट्रॅटेजी वापरत नाहीत. कालांतराने काय करतात लोक, मध्येच शॉर्टकट स्वतःचा करतात. आणि फ्रँचायझी मॉडेल म्हणजे एक आळशी उद्योजक. काय होते की कोणाचं तरी नाव लावलं की माझा धंदा चलन, मग मी त्या पद्धतीने पुढं करतो आणि मग ते काही दिवस ते त्यांची स्ट्रॅटेजी वापरायच्या नंतर मग स्वतःचा शॉर्टकट त्याच्यात सुरू करायचं. पर्याय बंद करावं लागतं. अगदी बरोबर आहे. त्यात तुमचा आत्मा म्हणजे तुम्ही जे काम करताय त्याच्यात तुमचा जीव असला पाहिजे, त्याच्यात बरोबर आहे, प्रेम असलं पाहिजे. बरोबर. आणि ते प्रेम नसताना आपलं काहीतरी चालू केलंय आणि आपलं चाललंय, मला वाटतं की तसा बिझनेस होत नसावा किंवा होत नाही. त्याच्यात तुम्हाला स्वतःला झुकून दिलं अगदी पाहिजे. बरोबर. तुमची आवडच पाहिजे, तेवढी तळमळ पाहिजे. आता हे माझे रिलेशन किंवा मला ज्यांच्याशी पुणा बेकरीचे आम्ही अण्णा म्हणतो त्यांना, त्या अण्णा ज्यावेळेस फ्रँचायझी देतात ना, तर त्यावेळेस त्या माणसाची मुलाखत घेताना बघतात की त्याला त्या व्यवसायाशी किती तळमळ. तळमळ आहे. ते गाववाल्याला देत नाही फ्रँचायझी. म्हणजे माझा गाववाला जर असला कोणी मी फ्रँचायझी देत नाही. तो म्हणला ना मी 10 लाख बी देतो तरी देत नाही, कारण त्यामध्ये त्याच्या अंगात तो गुण कौशल्य नाही. माझी फ्रँचायझी द्यायचं, माझं नाव खराब होतं, मी देत नाही. ती हे तुम्हाला तुमचा व्यवसाय करायचा आहे ना, तर तुम्ही स्वतः त्याच्यात मन ओतून उतरा. तुम्ही उतरा, त्याच्यात छोट्या छोट्या गोष्टी शोधा, बघा, नंतर तुम्ही करा. आता आमच्या गावाकडे एक स्टेशनरीमध्ये एक मुलगा आहे, आज एकदम नंबर 1 सक्सेस आहे सर. तो इथं मारवाडीमध्ये आपल्या भोरेआळीमध्ये 5 वर्ष एका मारवाडी समाजाकडे तो एक सेल्समन म्हणून राहिला आणि तो एक ऍक्टिव्ह सेल्समन होता. आज त्याचे दुकान आमच्या गावाकडे इतकं सुंदर चालतं दुकान, कारण त्याच्यात खरेदीचं आणि विक्रीचं दोन्हीचं टेक्निकल ज्ञान आहे. पण बऱ्याच वेळा काय होतं, बाप काय करतो की माझ्या पोराचं लग्न करायचे आणि मग लग्न करायचं ते ह्याला पोरगी कोण देणार, मग काहीतरी आम्हाला दुकान टाकायचे, मग कुठलाही अनुभव नसताना काय करायचं, मग माझ्याकडे पैसे भरपूर आहेत. आता ते असे झालेले आहेत किस्से की मग कुठली तरी दुकानदारी टाकून द्यायची. फक्त ह्याचं जमूच तर एकदा लग्न झालं, 4 तांदूळ पडले की दुकान बंद यांचं. कारण यांना दुकानात रस नसतो. रस नसण्या म्हणण्यापेक्षा यांना दुकानदारीतलं काही माहितीच नसतं.
फक्त काय तर आमच्या पोराला पाहुणे येत नाहीत म्हणून आम्हाला दुकानदारी करायची ह्या बेसवर. अगदी अगदी. ह्यात आता मला हॉटेल व्यावसायिक तुम्ही एक 0 पासून सुरुवात केली ती आज यशस्वी बनलात, पण या संपूर्ण प्रवासामध्ये जसं की पहिलं हॉटेल टाकलं अपयशी झालात, दुसरं हॉटेल टाकलं अपयशी झालात, तिसरं टाकलं अपयशी झालात, चौथ्यांदा जेव्हा हे जे काही यशस्वी तुमचं हे मॉडेल बनलं किंवा बिझनेस तयार झाला, तर त्याची सुरुवात कशी झाली आणि कशा पद्धतीनं, म्हणजे जो प्रॉडक्ट असेल, तिथली सर्व्हिस असेल, या सगळ्या गोष्टी. आता पहिली गोष्ट तर काय असते की जेव्हा आपण कमी शिकलेलो असतो, माझ्याकडे कोणती डिग्री नाही, माझ्याकडे कोणतं हे नाही, आणि खेडेगावातनं सिटीत येतो, तर पहिला एक आपला न्यूनगंड असतो की यार मी सिटीत आलोय, माझ्याकडे एज्युकेशन नाही, मी काय करेन, म्हणजे स्वतःच्या बद्दलचा कुठेतरी डाऊट असतो. कदाचित तुमच्याकडेही तो सुरुवात करताना असेल. नाही सर, मी सांगू, मी हे सगळ्यापेक्षा विरुद्ध. मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत याच्यात ना मला शिक्षण कधीच आडवं आलं नाही. म्हणजे माझ्या वागण्यात नाही आलं, माझ्या व्यवसाय करण्यात नाही आलं. माझ्या व्यवसायात ज्यावेळेस माझा आज तुम्ही जर हॉटेल व्यवसायात आले ना, तर तुम्ही बघता की एखाद्या चांगल्या व्यक्तीने हॉटेल हे डेव्हलप केलं किंवा ह्या माणसाला ह्या व्यवसायातला फार टेक्निकली पुढलाय. मी काही नाही टेक्निक, पण त्या मी बघत शिकत गेलो. फक्त आवड आहे, मला आवड आहे की हे मी बघितलं पाहिजे, शिकलं पाहिजे. माझ्या ह्या हॉटेलच्या टायमाचा एक आत्ता मागे झालेला एक किस्सा आहे सर. माझं हॉटेलचं क्लिनिंग फार महत्वाचं. किचनमध्ये आलं ना तर माझ्याकडे एक फूड इन्स्पेक्टर आहेत, म्हणजे ते मोठ्या हुद्द्यावरले, जे पुढचे होते. ते आल्यानंतर मला आत्ताही माझ्या हॉटेलमध्ये आले ना सर, की मी हाताला धरून मी दाखवायला नव्हतो माझं किचन कसं आहे, चुलीवर कसं बनवलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी. त्यांनी बघितल्यानंतर ते म्हणले की बाहेर आल्यानंतर त्यांच्या मिसेस म्हणले की तुम्ही साहेबांना ओळखता का? म्हणून नाही बाबा, माझा साहेबाचा काही परिचय नाही एवढा. म्हणलं मी फक्त तुम्ही 2-3 बार आलात, मी बघितले तुम्हाला आणि त्याच्यावरती दाखवलंय. नंतर कळालं की मॅडम म्हणल्या की साहेब हॉटेलला व्हिजिट करू नये म्हणून साहेबाला पॉकेट मिळते, तुम्ही दाखवलं. म्हणलं हो, मी अगदी उत्तळ निर्मळ माणूस आहे. मला ना कुठल्या गोष्टीत ना असं लपून ठेवण्यात किंवा बेगडी दाखवण्यात नाही आवडत. जे आहे ते असं आहे, आम्ही असेत. माझ्या व्यवसायाची सुरुवात म्हटलं ना सर, तुम्ही वाकडमधून सुरुवात केली. वाकडमधून सुरुवात केल्यानंतर ते आता मी मागासही म्हणलं अण्णा पुन्हा बेकरीवाल्यांना, तर ते अण्णा भेटायला आले मला की कसं चाललंय तुझं. बघितलं किंवा 7-8 टेबल आहेत आणि चांगल्यापैकी गर्दी, ह्याचा जेवणामध्ये फार म्हणजे हातखंडा यायचे. तुम्ही स्वतःच जेवण बनवत होता? हो. तर बिर्याणी त्यांनी बघितली, ते म्हणले अरे थोडंसं आपण जरा वेगळ्या पद्धतीने करू. म्हणलं काय अण्णा? म्हणजे माझा आर्किटेक्ट मी पाठवतो. आणि म्हणलं आता आर्किटेक्टनी काय होणार आहे. आता त्यावेळेस सुरुवात म्हणजे आर्किटेक्ट पाठवतो, तो येईल आणि ते ह्याचं इंटेरियर करून दे. त्यावेळेस काय माझं असं पत्राचं हॉटेल होतं साधं, आणि एक खानावळ टाईपमध्ये हॉटेल होतं. म्हणजे त्यावेळेस ती खानावळच म्हणायचं, रेस्टॉरंट नाही म्हणाल, ते खानावळ. पण मी तृप्त करायचो माणसाला. माझी पत्नीमधून भाकरी पोळ्या करायची, मी ती भाजी बनवायचो, द्यायचं वगैरे. असं बऱ्यापैकी एक कुटुंबातलं चांगलं चाललं होतं. पण वाढता माझा बिझनेस वाढत गेला, वाढत माझ्याकडे चांगले लोक म्हणजे ग्राहक आकर्षित होत गेले. पण त्यावेळेस अण्णांनी बघितलं की कारण इथं कस्टमर चांगला येतोय बसायला, पण आतलं अँबियन्स बिलकुल ह्याचं म्हणजे तसं नाही. मग ते आर्किटेक्ट पाठवला, आर्किटेक्टने आला, त्याने एक ड्रॉइंग केलं. म्हणलं ह्याला आपण वाड्याची थीम देऊ, आणि वाड्याचं असं थीम दिल्यानंतर असं होईल, हे असं होईल. ते म्हणले अरे होतच. मी माझं बघणं म्हणले 2 वेळा मॉल पूर्ण पाडून पूर्ण बांधलाय म्हणले, ह्या गोष्टी असतात. ठीक आहे अण्णा म्हणतात म्हणून. मग अण्णाने सांगितले की असं. आणि सर खरं सांगतो तुम्हाला, ती अण्णाची वाचा सोन्याची झाली. आणि मी ते हॉटेलचं इंटेरियर केल्यानंतर माझा धंदा झपाटीने 70% पटीत वाढला. ते इंटेरियर बघितलं लोकांना काय आजकालच्या पिढीला थांबूया. इथं जेव्हा आता काय असतं की बरेचदा असे चांगले सल्ले मिळतात. हो. आणि सल्ले मिळाल्यानंतर आपण म्हणतो पक्षीकडे बघतो. सो अण्णांनी जेव्हा तुम्हाला सल्ला दिला की आपण हे इंटेरियर करू, त्यावेळेला मनात हा विचार नाही का आला की बाबा मग आता ह्याला कुठनं पैसे आणायचे, बरं हे पैसे लावलेले फायदा होईल का? कारण नॉर्मली काय होतं, एका चाकोरीबद्ध चालायला लागलं, 4 पैसे यायला लागले की आपण चेंज करायला तयार नसतो. बरोबर आहे. पण ही चेंज करताना किंवा हे पैसे घालताना त्यावेळेला तुमच्या मनातला काय विचार? त्यावेळेस सांगतो तुम्हाला सर, माझ्याकडे पैसे नव्हते, पण तरी देखील अण्णांनी काय सांगितलं होतं की याचं काय जे खर्च होईल तू माझ्याकडून घे. म्हटलं नाही अण्णा, परमेश्वरच्या दयाने माझी परिस्थिती बरी म्हणलं, आणि मी हे करू शकतो. आणि मला थोडंसं लक्षात येतो की आता ही जे नवीन येणारं जनरेशन आहे, यांना थोडासा ॲम्बियन्स सगळ्या काही गोष्टी लागतात, आपल्याकडे नाहीत. तर ठीक आहे, यांचं आता हे ते तर माझ्यातले व्यावसायिक गुरु ती मोठे. मग ते बघितलं, ती केल्यानंतर सर तो चमत्कारच झाला की बऱ्यापैकी लोकांना समोरून बघितले की हॉटेलचं एक वाडा आहे, छानपैकी बनवला आहे. आणि ते सगळं असं ॲम्बियन्स बघून मग मधले मी ती सगळी सिटिंग बदलली त्यांच्या सांगण्यावरून. मी सर त्या टायमाचा एक किस्सा सांगतो. जर तुमची गुणवत्ता चांगली असेल जेवणाची, तर माणसं कुठंही मांडी घालून बसतात. याचं एक उदाहरण म्हणतो की आखाडाचा महिना आला होता, माझ्याकडे गर्दी वाढली होती आणि बसायला जागा नसायची, लोक तासन तास वेटिंगला बसायचे. माझ्या शेजारी गाईचा गोठा होता सर, गोठा. तर गोठ्यामध्ये मी लोक बसून जेव घातले सर. आज लोक म्हणतात ना की इंटेरियर असलं पाहिजे, फार मोठा इंटेरियर असल्यावर लोक तिथं जातात. नाही, तुमचं
सेवा चांगली असेल, तुमच्या त्यांचा प्रॉडक्टमध्ये भाव. जर दम असेल, तिथले फक्त एका व्यक्तीने ओळखलं होतं की हा गाईचा गोठा आहे. सर ती घवण असते ना, अशी घवण, हम्म. त्या घवणीमध्ये ना आम्ही ते असं दगड माती टाकून भरून घेतलं, त्याच्यावर अशा गाद्या टाकल्या सुंदरपैकी, त्या लोक गाद्यावर बसून लोक जेवायचे. पण ते एकाने बघितलं की ह्याला ती ते गुराला बांधायला भोरकडी असायची, हा. ती भोरकडी बघितल्यावर म्हणलं अरे हे गोठा होता ना. म्हणलं हो मालक. आणि वरती एक मांडव बांधलेला होता, ते वरती काही कचरा पडू नये मांडव बांधलं, तिथं लोक बसून जेवायचे. सर मला फक्त एवढं सांगायचं होतं की सुरुवातीला व्यवसाय करताना ना माणसं ना भरमसाठ खर्च करतात हो इंटेरियरला, आणि तो इंटेरियरचा खर्च ना तो पेल होत नाही. टप्प्याने करा. मी म्हणलं ना, सुरुवातीला सांगितलं मी 3 टेबल पासून सुरुवात केली. आज माझ्याकडे बघा, तुम्हाला ज्यांना जो अँबियन्स बघायचा आहे त्यांनी भूमकर चौकात यायचं, आणि आज अँबियन्स माझ्याकडे बघायचं. पण अँबियन्सच्या अगोदर मी गुणवत्तेवर काम केलं. अगदी माझा बरोबर. प्रॉडक्टमध्ये एवढं दम आहे की तिथं नेल्यानंतर मी पाठीमागे माझी बिर्याणी बऱ्याच बार ऑस्ट्रेलियाला गेली. हो, ग्रेट. आजही मुंबईला माझी बिर्याणी आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा जाते. सर मी त्या भूमकर चौकामध्ये आपल्या हिंजवडीच्या ब्रिज पाशी थांबतो, ती गाडी एक येते, त्याच्यात तो पार्सल जाऊन सेलिब्रिटी म्हणा, बरेच बिकेशीला काही राहणारे मंडळी लोक, लॉकडाऊनमध्ये तर म्हणजे एका दिवस 1.5 गाडी जायची. गाडीचं भाडं असायचं 5,000 रुपये आणि जेवणाची किंमत असायची 3,000 रुपये. पण तरी देखील लोक ते माझं इथून जेवण तिथं मागवायचे. याच्यासाठी मला सांगायचं एक आहे की तुमचं जर तुमच्या जेवणाची गुणवत्ता चांगली असेल तर लांबून लोक येतात. माझ्याकडे सेलिब्रिटी लोक सर भरपूर लोक येतात, आणि ते खाल्ल्यानंतर अगदी तृप्त होतात. मला वाटतं की जेवणाच्या क्वालिटी आधीही तुमच्या विचारांची गुणवत्ता चांगली असली पाहिजे, अगदी तुमचा बरोबर. तो भाव चांगला असला पाहिजे, आणि ती गुणवत्ता चांगली असेल. तुम्ही कसे पाहताय एखाद्याकडे, तुम्ही कस्टमरकडे कसं पाहताय, तुम्ही तुमच्या व्यवसायाकडे कसं पाहताय, म्हणजे तुमची आत्मीयता किती आहे, ती गुणवत्ता चांगली असेल तर मला वाटतं की आपोआप पुढच्या गोष्टी बदलतात. 100% तुमच्या बाबतीत तसंच घडलं. मी सांगतो ना, मी माझी आयुष्यातली प्रत्येक गोष्ट तळमळीने करतो. माझे ज्यावेळेस दोन्ही मुलं 12वी पास आउट झाले आणि त्यांनी बघितलं की आपला बाप एवढं कष्ट करतोय, इतक्या सगळ्या गोष्टी, माझ्या मोठ्या मुलाने मला न विचारता हॉटेल मॅनेजमेंटला ॲडमिशन घेतलं. मला म्हणलं पापा मी ॲडमिशन घेतलं हॉटेल मॅनेजमेंटला. म्हणलं रे बाळा, ह्या व्यवसायामध्ये 365 दिवस कष्ट करावं लागतं, हे तुला जमल का? तर त्यांनी मला एकच उत्तर दिलं, जे तुम्हाला जमलं ते आम्हाला का जमणार नाही? वा. पाठीवर हात टाकला चालवते. त्याने सर डिग्री कंप्लीट झाली. छोटा मुलगा माझा तोही पासआउट झाल्यानंतर त्याचा ॲडमिशन परत त्याने हॉटेल मॅनेजमेंटला घेतलं. अरे म्हणलं एखादं तरी दुसऱ्या क्षेत्रात वळा, तुम्ही सगळेच हॉटेल ह्याच्याकडे का वळा? नाही म्हणलं हा व्यवसाय आपला पारंपरिक चालवायचा आहे. म्हणजे जसे आज बघतोय आपण MDH वाले किंवा हे आहेत की ते पिढ्याने पिढ्या. पिढ्यानपिढ्या. आणि माझ्या मुलाला एवढी समज येते, मला पप्पा हॉटेल धंदा कधीच बंद पडणार नाही. फक्त जर चांगली गुणवत्ता असेल, आपला प्रॉडक्ट जर चांगला असेल ना, हे पिढ्या जात चालणार आहे. माणसाला 2 टाइम जेवण लागतं. एखादी गाडी 4 व्हीलर घेतली तर तो 5 वर्ष परत दुसरी गाडी घेणार नाही. पण सकाळी खाल्लेला माणूस संध्याकाळी आपल्याकडे आला तर कुठेतरी जाणारच. त्याला जेवणाची गरज. फक्त जेवण मी जेवण देताना सर ना, मी अगदी माझा सात्विक भाव असतो की हे जेवण खात असताना हा माझा बाप खाणार आहे, माझे भाऊ खाणार आहे, माझी आई खाणार. त्यामुळं मी ना एवढं प्रेमाने खाऊ घालतो. मला एकाने तर माझ्या हॉटेलवर एक टॅगलाईन लावलेली, पोटाला पोटभर खाऊ घालणारे माणसं. मी भाकरी चुरून देण्याचा हा खरा मूळ माझा बिझनेस. नंतर लोकांनी त्याची कॉपी केली. मी ते वटकन लावून द्यायचं, म्हणजे अगदी चुरून माणसाला पोटभर खाऊ घालण्याचं माझं पहिल्यापासून. तो खाल्ल्यानंतर तृप्त झाला ना सर, फार समाधान वेगळं मिळतं. वा. नाही, मी हॉटेल व्यवसायामध्ये बरेचदा बघतो की सगळे हॉटेल व्यावसायिक मोस्टली स्वतःचा घरातनं डबा घेऊन येतात. मी कधीच आणत नाही. माझ्या हॉटेलवर मी 365 दिवस जेवतो दोन्ही टायमाला, आणि मी मुद्दाम गिरायकाच्या टायमात जेवायला बसतो. आणि मला ते विचारतात तुम्ही सुद्धा? म्हणजे का? मी का खाऊ नाही? मी जी गोष्ट तुम्हाला जर देत असेल तर त्याच्यात जर तो काही जे काही फ्रॉड डुप्लिकेट असेल किंवा ते शिळपात असेल तर ते मी खाणार नाही. मी तुम्हाला खाऊ घाल. अरे मी ज्या गोष्टी ग्राहक दैवत म्हणतात, देव म्हणतात, देवाला चुकीचं खाऊ घालणार का मी? आणि जर तू चुकीचं खाऊ घालत असेल ते वर बसलेला आहे ना, तू बघेन ना, तू माझ्या बाबतीत ठरव ना. मी सर माझ्या हॉटेलवरती ना, मी 90% कस्टमर आहे माझ्या ना असे पर्सनल अटॅचमेंट आहे माझ्याकडं. म्हणजे नातेवाईक होते, मी लहान मुलं सांभाळतो सर. माझ्या हॉटेलमध्ये एखादी माऊली जर जेवायला बसली आणि ते नेमकं ते जेवायच्या टायमात पिरियडमध्येच किरकिर करणार, मग मी त्याला घेणार, टाकणार, सगळीकडे चक्रा मारणार. त्याने काय होतं माहिती का सर, ती अटॅचमेंट जोडली गेली. बघा ना, हॉटेलचा मालक आहे पण आमचं लेकरू सांभाळ आहे. मग ते असं करता ना ते बऱ्याचशा गोष्टी. हे व्यवसायात काय माहिती का, तुम्ही फक्त सुरुवातीला व्यवसायात यश मिळण्याच्या अगोदर काही लोक पैशाचं कॅल्क्युलेशन करतात. मी कधीच केलं नाही. मी माझ्या काउंटरला जाऊन मी कधीच हिशोब बघितला नाही की आज कितीचा धंदा आला नाही. मी फक्त एकच असतं की आज माझ्याकडून कोण नाराज होऊन गेलं, आज माझी सेवा कुठं चुकली,
ह्याचा शोधत असतो. आणि मी माझ्या स्टाफला जरी कधी बोललो ना तर फक्त त्या संदर्भात बोलतो की हे झालं नाही पाहिजे. मला वाटतं हेच खरं तर तुमच्या यशाचं गमक आहे मी म्हणेन. आणि हे फक्त हॉटेल व्यवसायालाच नाहीये, तर सगळ्या कोणताही व्यावसायिक असू दे, सगळे व्यवसाय. त्यांनी आपल्या कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन पाहिलं पाहिजे. माझ्याकडून आज कोणी नाराज झालं नाही ना, बस हा जर आपला अप्रोच राहिला तर मला वाटतं की कोणताही व्यवसाय चांगला वाढीला लागू शकेल, चांगला वाढेल आणि निश्चित चांगला बहरेल. आणि हे कल्चर मला वाटतं ज्या व्हॅल्यूज आपण म्हणतो, बरोबर. टाटा मोटर्स किंवा रतन टाटा साहेबांना तुम्ही दैवत मानता, सो टाटा ग्रुपमध्ये हे कल्चर शिकायला मिळालं असं माझं मत आहे. 100% सर तिथूनच मी आजही तुम्हाला मी पाठीमाग म्हणलं की मी जेव्हा टाटा मोटर्स पासून गेलो ना सर, तर मी गाडी थांबवून पाय पडत असतो. कारण माझ्या आयुष्याला कलाटणी तिथून मिळाली. कसं जगायचं, काय काम केलं, मी 16 घंटे काम कष्ट तिथंच शिकलोय सर. मी आजची पिढी नाही करत. 8 घंटे गेले की लोक म्हणतात डिस्चार्ज झाली बॅटरी, नाही काम करू शकत. मी 16 घंटे काम करायचं, 16 घंटे. काही वेळा तर माझे किस्से असे झालेले सर, मला शनिवारवाडा गाडी असायची जायला, मी फर्स्ट शिपला ह्याला असायचो, सेकंड शिपला फर्स्ट शिपला करायचो, सेकंड शिप करायचो, आणि थर्ड शिपला सर मला जागणं यायचे तर मी शनिवारवाड्यावर त्या गाडीतच झोपायचो आणि परत फर्स्ट शिपला कामाला यायचो. हो, बऱ्याच वेळा मी म्हणजे कष्टाने एवढंच शिनायचो पण थांबलो नाही सर. मी फर्स्ट सेकंड केल्यानंतर, सेकंड शिफ्ट केल्यानंतर, बाथरूम गेल्यानंतर, पाय धुवायच्या निमित्ताने बसल्यानंतर तिथंच झोप लागलेली आणि परत तेच पाणी अंगावर घेऊन परत कामाला सकाळी गेलो. म्हणजे कष्टाच्या बाबतीत सर मी इथपर्यंत येण्याचा आजही मी माझ्या कधी भायावर घेऊन मी तत्पर असतो. मी थांबत नाही. आज आता माझ्याकडे एवढे लोक येतात मग मी थांबलं पाहिजे किंवा आता हे करते नाही. त्यामुळे माणसाने ना आयुष्यात कष्टाला थांबायचं नाही कधी. आज मॅडम मी तुमच्यासोबत असतात. हो सर, माझ्याकडं माझ्या व्यवसायामध्ये ना म्हणजे प्रत्येक चढ उतारात, प्रत्येक यशामध्ये अपयशात ती मौली माझ्यासोबत आहे. माझ्याकडं हॉटेलवरती काय आलं सर माहिती का, नॉनव्हेजला फुल रिस्पॉन्स असायचा पण व्हेजला काहीच म्हणजे सपोर्टच नसायचं. तर ते काय झालं, मला एकाने सांगितलं की तुम्ही मासवडी करा, म्हणजे मासवडी चांगली असते असं तसं. तर त्या मासवडीचा एक किस्सा असा झाला सर की एकाने सांगितलं की नारायणगावला मासवडी चांगली बनवली जाते, तिथं जात. आम्ही दोघं नवरा बायको, टू व्हीलर होती माझ्याकडे त्यावेळेस, टू व्हीलरवरती गेलोत, नारायणगावला गेलोत. तिथे गेल्यानंतर जी फेमस हॉटेल आहे तिथे गेल्यानंतर ती मासवडी मागवली आम्ही दोघांनी. ते खाल्ल्यानंतर बघितलं की माझी पत्नी म्हणली की अरे ह्याच्यापेक्षा भारी मी मासवडी बनवू शकते. ते म्हणजे काय बोलते, ते म्हणजे हो मला आईने शिकवलेली म्हणली, आपल्या आत्याने शिकवली, मी बघितलेली म्हणली ती, आणि ही काहीच नाही म्हणली, ह्याच्यापेक्षा चांगली करू शकते. आलोच माघारी आम्ही. आल्यानंतर मग काय केलं सर, ती म्हणली ह्याच्यासाठी काही गोष्टी वेगळ्यात म्हणली. म्हणलं कसं वेगळ्या, आता बघितले म्हणली मी ती मासवडी फोडल्यानंतर बघितली की त्याच्यात शेंगदाण्याचा कोटा आहे, मसाला वेगळा आहे, तो नसतंय म्हणले. त्याच्यामध्ये तीळ, खोबरं आणि खसखस, सगळ्यात मोठी खसखस आहे, आणि या खसखशीने जी चव आहे ना ती बाकीच्या कशात नाही, हे वापरलं पाहिजे. बरं, मग त्याच्यानंतर आमच्या गावाकडे जर तुम्ही गेलात मराठवाड्यात तर आज बघतोय आपण डाळीच्या पिठापासून पित्त होतं माणसाला, आमच्याकडे ती लाखाची डाळ वापरते. तर ती लाखाच्या डाळीपासून बेसनवडी ती मासवडी बनवायला सुरुवात केली. माझ्या पत्नीने एकदा ते 2 रोल घरीच बनवून दिले. मग ते प्रयोग करता करता आज माझ्याकडं हॉटेलवर सर नाही म्हटलं तर दिवसाला 200 ते 250 प्लेट मासवडी थाळीचे जातात, आणि ते सगळं श्रेय त्या माऊलीला आहे. तिने आणलं केलं. जवळपास सुरुवातीचे 3 वर्ष ती स्वतःच बनवून द्यायची, पण आता आज काय त्याचा एक ब्रँड तयार झाला किंवा त्याला फॉर्म्युला झाला, तिथे तुम्ही बाकीच्या लोकांकडून करून घेतो, आणि सेम टू सेम तशी मासवडी कुठंच तुम्हाला खायला भेटणार नाही. सुंदर. गरज असते मला वाटतं की असं एकत्रित पद्धतीनं एवढं छान, म्हणजे म्हणतो ना की अप्रतिम असं. खूप सुंदर. या सगळ्यामध्ये मराठी माणूस एक चुकताना मी पाहिलेलं आहे. जेव्हा 4 पैसे येतात तेव्हा तो पुन्हा आपटतो, आदळतो, आणि खरं तर पुन्हा तो शून्यावरती येतो. फार मोठं यश मराठी माणसाला पचत नाही असं आपण म्हणतो. बरेचदा पैसे आले की मग राजकारण, गाडी, चैनीच्या वस्तू, किंवा थोडंसं आज आपण बघतोय सो कॉल्ड आता बरेचसे हॉटेल व्यावसायिक पण आपण बघतोय की राजकारणात उतरलेले आहेत, किंवा गावाकडे काहीतरी मग मोठ्या डोनेशन्स केलेले आहेत, मंदिर बांधलेलं आहे आणि राजकीय प्रवेश केलेला आहे, आणि मग पुन्हा सगळं जाऊन परत शून्यात आले. सर हे मी जवळून किस्से बघितलेले आहेत, आणि मी तुम्हाला सांगतो, मी आता हा किस्सा कोणाला नाही सांगितलं पण आज मी तुम्हाला सांगतो. मी ज्यावेळेस माझं वाकडचं हॉटेल चांगल्यापैकी चाललं, आणि मग बाबा आपलं आता गाडी घ्यायची, पण मी म्हणायचो नाही, अजून आपल्याला जोपर्यंत माझं घर होणार नाही मी तोवर गाडी घेणार नाही. मी गाडी सर टाटा सफारी गाडी घेतली. सर मी 2 महिने माझ्या मालकाला माहिती होऊन दिलं नव्हतं मी सफारी घेतली. मी म्हणतोय अजूनही उद्योजक माणसाने आमची जुनी म्हणे गावाकडली मराठवाड्यातली मांडी आड करून खायचं, म्हणजे हे कळलं सुद्धा नाही पाहिजे. तर माझी गाडी घेतलेली आमच्या मालकाला का माहिती होऊन द्यायची नाही. जर मालकाला कळलं की अरे ह्याने टाटा सफारी घेतली तर हे उद्या माझं भाडं वाढेल किंवा माझं हे दुकान पण बंद करीन.
तर 2 ते 3 महिने त्या माणसाला माहिती सुद्धा होऊन दिली नव्हती की मी गाडी घेतली. म्हणजे इतकं गपचूपपणे जर करत गेले तर जमतंय. आणि बरेचसे लोक ना कर्ज काढून प्रमोशन करतात. गाडी घ्यायची, हप्त्याने घ्यायची, सगळ्या 4 गावाला ओढून सांगायचं. मी अजिबात त्या गोष्टी कधीच केल्या नाही. जे बी गोष्ट केली ना, मी माझ्या रेस्टॉरंटची आज जे तुम्हाला सांगितलं, मी पूर्ण होस तर अजून लोकांना दाखवलं नाही, की ही माहिती सुद्धा होऊन दिली नाही, की मी एक रेस्टॉरंट घेतलंय किंवा हे करतोय. मला ते ह्या गोष्टी मी जवळून बघितल्यात. बरेचसे लोक अगदी रस्त्याला आलेत, की ते थोडी गोष्ट जास्त प्रमोशन करायचं, फार मोठी गोष्टी करायचं. मी नाही करत. जेन्युन ते जेन्युन, सोनं ते सोनं असतं, ते अगदी चकाकतच कुठेही जाऊ दे. त्याचं वेगळं प्रमोशन करायची गरजच नाही करत. डुप्लिकेट असलं की तुम्हाला त्याचं जास्त प्रमोशन करावं अगदी लागतं. बरोबर, अगदी 100%. नाही, अप्रतिम. कारण इथे अनेक लोक हे करतात, फायनान्शियल मॅनेजमेंट चुकतं उद्योजकांचं. हो, बरोबर आहे. मग बिझनेसेस कोलमडतात. पण तुमचं फायनान्शियल मॅनेजमेंट उत्कृष्ट झालं, ते कसं? सर काय आलं माहिती का, मी जरी कमी शिकलेला असलो तरी मला टाटा मोटर्स पासून त्या सवय लागलेल्या आहेत की इन्व्हेस्टमेंट कशी करायची, ती बाजूला ठेवायची कशी. आता मी बऱ्याच गोष्टी ना, तुम्ही जसं पाठीमागे आपलं बोलणं चालतं एकदा, की मग माझ्या व्यवसायात आलेल्या पैसेत ना मी दुसऱ्या मार्गाला कुठलंच वळवलं नाही. मी हॉटेल व्यवसाय सोडून, मला सगळ्याला एक विनंती, ज्याला हॉटेल व्यवसायात पडायचं ना ते 100% हॉटेलच व्यवसाय करा. तुम्ही राजकारणाला सपोर्ट म्हणून हॉटेल व्यवसाय करत असताना किंवा दुसरा एक दुय्यम धंदा असताना हॉटेल व्यवसायात उतरत असताना चुकीचं आहे. मी माझ्या व्यवसायातला पैसा त्याच व्यवसाय वाढीत, त्या व्यवसायात ग्रोथमध्येच वाढवला. मी पैसा दुसरीकडे डायव्हर्ट अजिबात केला नाही. तुम्ही जसं म्हणलं तसं मी मला ठराविक 1-2 पैशाचा हिस्सा काढून ठेवायचा बाजूला आणि तो कुटुंब परपंचात वाढायचा. व्यवसायातला आलेला पैसा डायव्हर्ट, माझ्या हॉटेलवरती माझा कुठलाही वेंडर कधीच येणार नाही सर पैशासाठी. माझा एवढा क्लिअर व्यवहार आहे की त्या प्रत्येक, आणि म्हणून काय होतं, तुम्हाला दर्जेदार ती सेवा मिळते, दर्जेदार माल मिळतो. मी आजही मंडीत स्वतः जाऊन मंडी स्वतः खरेदी करतो. त्यात 2 फायदे. मला चांगल्या गुणवत्तेचा माल शोधायला येतो, चांगल्या किमतीत मिळतो. आजही मी नॉनव्हेज ठिकाणी, आता तुम्हाला मी त्या दुकानावर जातो, गेल्यानंतर हे दे, ते दे, ते दे. ते दुकानदार परेशान होतो की अरे हा एवढा माणूस आहे तरी बी येतो नाही. पण मला माहिती की तुझ्यावर भरोसा टाकल्यानंतर चुकीचं होणार, म्हणून मी स्वतः जातो. व्यवसायातला पैसा ना दुसऱ्या मार्गात नाही. मला राजकारणात अजिबात रस नाही. मी राजकारणातले लोक जवळून बघितलेले आहेत, त्यामुळं मी नाही. माझे सासरे, माझी बाकीची मंडळी राजकारणात आहेत, त्यांची काय वाताहात चाललेली, काय झालेले हे जवळून बघितले, त्यामुळे राजकारणाकडे नाही. बरेचदा आपली नाती आपल्याला आड येतात बिझनेसमध्ये. कोणीतरी येतं, मित्र येतो, पाहुणारवळा येतो, पैसे दे म्हणतो, आणि बरेचदा आपण पैसे उचलून देतो. तुमच्या बाबतीत असं काही झालं का? सर थोड्या फार गोष्टी बाबतीत झालेल्या आहेत, पण ते मी काय केलेलं आहे साहेब माहिती का, मला एका चांगल्या विचार माणसाने दिलेलं आहे की एखादी गोष्ट दिली आपण त्याला, एक तर द्यायची नाही, दिली तर विसरून जायची तुमच्यामध्ये हे ठेवले पाहिजे तुम्ही. आणि जर उगाच त्याला कुरवळत बसले ना तर मग तुम्ही थांबले गेले. आणि मग त्याला एक अजून मी उत्तर शोधलं होतं की ते उत्तर असं होतं की ते एका 1-2 व्यक्तीला दिले, त्यांनी पैसे आपल्याला दिले नाही वापस किंवा हे, तर ते मग कुठं तरी त्याच्यासाठी रडत नाही बसायचं किंवा परेशान. त्यामुळे पूर्वजन्मीचं त्याचं देणं होतं, देऊन टाकलं, विषय मिटला, पुढे नवीन जोमाने पुढे लागायचं. हे जर केलं ना सर तर पुढे जाते. पण ते कुठले तरी जुन्या जखमा हे करत आहे, त्यांनी मला बुडीले, लोक असे लोक तसे, अजिबात नाही करायचं. आपलं जे चांगलं आहे ते चांगलं ठेवायचं आणि पुढे निघत राहायचं. लोकांच्या वीक पॉईंट शोधत नाही बसलो मी कधी. आणि मला सर ते बाकी लय डीपमध्ये माणसाची जाण्यात नाही आवडत. आपलं जे आहे ते फोकस पुढे ठेवायचं, आपल्या व्यवसायावरती आपण आपलं कंट्रोल ठेवायचं. ग्रेट. अजून एक शेवटचा प्रश्न, शेवटचा म्हणजे या हॉटेल व्यवसायाशी रिलेटेड. माझं असं स्पष्ट मत आहे की माणूस हा आयुष्यभर शिकत असतो. जोपर्यंत जेव्हा तुम्ही शिकणं थांबवता त्यावेळेला तुमचं म्हणजे ग्रोथ थांबते. येस, बरोबर आहे अगदी. So, तुमच्या हॉटेल व्यवसायात तुम्ही आज शून्यापासून, म्हणजे कोणतं सर्टिफिकेट नसताना, डिग्री नसताना, फॅमिली बॅकग्राऊंड नसताना, त्यातही कुठलं शेट्टी किंवा असं काही आडनाव नसताना, एक साधा संपल गावाकडून आलेला मराठी तरुण एवढ्या छान पद्धतीनं हॉटेल व्यवसायातलं यश निर्माण करतो. तर हे असंच होत नाही असं माझं मत आहे. त्याच्यासाठी शिकावं लागतं, त्यासाठी सतत धडपड असावी लागते. धडपड तुम्ही करत होतात, तर त्यासाठी विशेष शिक्षण, विशेष त्यासाठी नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केलात का, किंवा काही विशेष शिक्षण? हो सर केलं मी. 2001ला मला असंच एक मित्राने सांगितलं की तुम्हाला टेक्निकली हॉटेल व्यवसायात जर पुढे जायचं असेल तर तुम्ही, मला त्यांनी सांगितलं की यश फॅमिलीचं नाव सांगितलं किंवा तुम्ही त्यांच्याशी जोडले जा. गेलो मी सर, त्यांचे बरेचसे सेशन केले, बघितले, त्यांच्या स्ट्रॅटेजी माझ्या व्यवसायात मी वापरल्या. त्या व्यवसायात त्या स्ट्रॅटेजी वापरल्यानंतर माझ्या धंद्यातली ग्रोथ झाली. माझे मॅनपॉवर हायर करण्याची पूर्वीची परिस्थिती फार वेगळी होती. आता त्यांच्या जी सांगितलेल्या स्ट्रॅटेजीप्रमाणे मी
ज्यावेळेस ती चेन कशी ब्रेक होती, व्यवसायाची ग्रोथ कशी केली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या ते मी वाढल्या. मला थोडा जास्त वेळ द्यायला पाहिजे होता तिथं, पण मला देता नाही आलं. कारण काय झालं माहिती का, माझ्या व्यवसायात मीच कामगार होतो. नंतर तिथं गेल्यानंतर मला लक्षात आलं की आपण जर असेच कामगार राहिलो तर असंच राहू. ते कुणावर तरी जिम्मेदारी दिली पाहिजे. कुठला तरी मॅनपॉवर चांगली हायर करताना त्याचे एज्युकेशन म्हणा किंवा तो त्या लेवलचा आहे का हे ओळखणं अगोदर नव्हतं मला. पण मला यश फॅमिलीपासून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या सर. तुम्ही शिकलात, ते इम्प्लिमेंट केलं? हो सर. इम्प्लिमेंट करत आहात. करणं गरजेचं आहे. धंद्यामध्ये इम्प्लिमेंट करत गेलं तर तुम्ही पुढे जाऊ शकता. आता म्हणजे पूर्वी तर तुम्ही सांगितलं 17-18 तास मी माझ्या बिझनेसला दिले. आता ही तुम्ही पूर्ण वेळ तुम्हीच काम करता का? आता सिस्टीम किंवा लोक? नाही सर, आता सिस्टम आहे माझ्याकडे. आता मी आज तुमच्याकडे बसलोय ना, तर सगळी सिस्टम माझी पाठीमागे काम करते. मी इथूनही जरी बाहेर गेलो तर मी म्हणत असतो की माझ्या मोबाईलवरती मेसेज येत असतो. आज ग्रोथ झाली, मी नसतानाही माझा धंदा चालतोय आणि माझे पैसे अकाउंटला येतात. अगोदर तसं नव्हतं सर. मी अगोदर ना, मी एक कामगार असल्यासारखंच होतो. मला वाटायचं नाही मलाच केलं पाहिजे, मीच करणार सगळ्या गोष्टी. पण आता त्या येस फॅमिलीच्या ह्याच्यापासून बऱ्याच स्ट्रॅटेजी वापरल्यापासून आता ना पाठीमागे बिझनेस रन होतो. मी चांगले टीम हायर केले आहे. हा, माझा अंकुश आहे. मी एवढा बी निवांत नाही की मी तिथून बाजूला लांब जाऊन गेलो. नाही, मी कुठेही गेलो तरी माझ्या 24 तासातले 1 तास तरी मी माझ्या व्यवसायाला देतोच, जातोच. की काही चुकीचं घडतंय का, बरोबर चाललंय का, माझी यंत्रणा बरोबर काम करते का, कस्टमरचे बी मी फॉलोअप घेत राहतो सर. की बऱ्याच दिवसांनी आले नाही तुम्ही, काय आले नाही? हो, येऊन गेलो, भेटलो, काय गुणवत्तेत काही फरक वाटतोय का? मी सतत माझं परीक्षण करतो सर. मी दोष दुसऱ्याला देत नाही, कस्टमरला कधीच दोष. खूप महत्वाचा पॉईंट बोललात की लोक बरेचदा कोणत्याही चुकीच्या गोष्टीसाठी बोट दाखवायला चालू करतात की ह्याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं. तुम्ही खूप चांगलं वाक्य बोललात की मी दुसऱ्याला दोष देत नाही, कधीच नाही. मी निरीक्षण करतो आणि मी स्वतः इम्प्रूव्ह करतो. 100% सर. अप्रतिम. मला वाटतं की हा गुण प्रत्येक व्यवसायात प्रत्येक व्यावसायिकानं जपला पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे. काय चुकीचं घडलं आणि का घडलं हे शोधलं पाहिजे, आणि जर ते शोधलं तर आपोआप प्रगती होते. 4 वर्षाच्या व्यवसायातल्या मी फार बारीक नोट्स लिहून ठेवलेल्या की माझं तिथं काय चुकलं होतं, इथं काय चुकलंय आणि इथं काय चुकून. मी ज्यावेळेस तुम्हाला मगाशी सांगितलं की एक आचारी तुमचं हॉटेल बंद करतो, हे जेव्हा मला माझ्या तिथं अनुभव आल्यानंतर मी जेव्हा शनिवार पेठेत हॉटेल चालू केलं, सगळ्यात अगोदर मी त्याला गुरु मानतो, एक भोळा भाबडा माणूस आहे. त्याने मला ती बिर्याणी, तो रस्सा पद्धत, आमच्याकडे ते आम्हाला कंदुरी म्हणून शब्द आहे. आम्ही येतात माझ्याकडे बघितले की लोक म्हणतात मटण कंदुरी म्हणजे काय, तर कंदुरी हे काय प्रकार आहे सर माहिती का? आमच्या गावाकडे पूर्वी तो बकऱ्याचा कार्यक्रम असायचा, म्हणजे गोंधळ म्हणा किंवा बकऱ्याचा कार्यक्रम असायचा, त्याच्यामध्ये जो तो मसाला वापरला जायचा तो गावरान पद्धतीचा, म्हणजे तिथलेच सगळे मसाला तयार करून तो मसाला, आणि तो सर इतका ऑथेंटिक आहे की ते बाधत नाही, माणसाला त्रास करत नाही. आणि मग बघितले अरे हे आपण असं करू शकतो. मग ते बघता बघता शिकलो, बिर्याणी त्या माणसाकडून शिकलो. 6 महिने सतत त्याच्यासोबत राहिलो. तांदूळ किती प्रमाणात शिजला पाहिजे, तो कसा वळखायचा, ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः नोट केल्या, स्वतः शिकलो, त्याचं प्रमाण, त्याचा साचा तयार केला, आणि मग नंतर मी स्वतः उभा राहिलो. आजही मी लोकांना ट्रेनिंग देतो. आता मला मी माझी बिर्याणी वासावरून तर नाही, लांबून बघून सुद्धा ओळखू शकतो की ह्याच्यामध्ये काय कमी किंवा ही दर्जेदार झाली का नाही. त्याच्यामुळे आपण स्वतः जर, आणि तुमच्याकडे ते शिकण्याची, मला अजून काही शिकायला सांगितलं तरी मी आवडीने शिकतो सर. निश्चितच शिकण्याची भूक थांबली नाही पण नाही, अजिबात नाही. यानंतरचा एक प्रश्न आहे तो म्हणजे मार्केटिंग. कारण आजकाल जरी सोनं जरी असलं, हिरा जरी असला चकाकणारा, तर त्याला सुद्धा शोरूम ठेवावं लागतं, त्याचं सुद्धा ऍडव्हर्टिजमेंट करावं लागतं. बरोबर आहे सर. सो तुमच्या व्यवसायाची ऍडव्हर्टिजमेंट तुम्ही कशी करता? सर तुम्ही म्हटलात तसंच आहे. अगोदर माझा धंदा राम भरोसा चालू होता. राम भरोसा म्हणजे येईन गिराईक, खाईन मग जाईल, आवडलं तर येईन, नाही तर नाही यायच, ह्या पद्धतीनेच आपल्या मराठी माणसाची मार्केटिंग आहे. धंदा टाकायचा, मग ते कुठं टाकायचा हेही माहित नाही, टाकलाय, चालला तर चालला आणि चालला तर चालला. पण आता नाही, आता मी सोशल मीडियाचं बी माझा एक जण अकाउंट चांगल्यापैकी बघतो, बरेचसे रिले आहेत, आणि रिअलिटी मी जे काही गोष्ट बोलतोय ते सातत्याने, म्हणजे ते तेवढंच खरंय. मी खोटं नाटं नाही, मला कोणाला तरी दाखवायचं मी किती हुशार आहे असं नाही. जे आहे ती माझ्या आयुष्यातली रिॲलिटी सांगतो, मी इम्प्लिमेंट करतो. माझं काही प्रमोशन करणारी टीम आहे ती बी करते. सोशल मीडियावरती बऱ्याचशा गोष्टी बघून लोक आज माझ्याकडे आता येतात, म्हणजे आल्यानंतर म्हणतात की तुमची रील बघितली, मी आलो आणि खरंच सुंदर बिर्याणी तुमची, खाल्ल्यानंतर लक्षात आलं, आणि आता लक्षात आलं की हे फार पूर्वी करायला पाहिजे होतं, पण ते केलं नाही. ते थोडासा होता तो माझा, म्हणजे अज्ञान म्हणा किंवा तो माझ्या तिथपर्यंत नव्हतं पोहोचलं. पण मी बघितलं की ज्यांचं काहीच नाही तेही सोशल मीडियाच्या माध्यमाने फार पुढे गेलेले बघितले, तर लक्षात आलं यार आपल्याकडे चांगलं असताना सुद्धा आपण ते करत नाहीत, आपणही केलं पाहिजे. आणि ते केल्यानंतर सर आहे, मला ग्रोथ झाली माझ्या व्यवसायाची.
बऱ्यापैकी आता मी बघतोय की 30-40% पर्सेंटेज माझ्या बिर्याणीचा सेल वाढला. पूर्वी माझी बिर्याणी 25-30 किलोपर्यंत जायची. आज माझी 60-70 किलोपर्यंत बिर्याणी झाली. बरेच कारण कस्टमर आल्यानंतर तो जेव्हा अभिप्राय देतो किंवा तो बोलतो की तुमची रील बघितली, मला कोणीतरी सांगितलं म्हणून मी आलो आणि आल्यानंतर मी समाधान झालो आणि आता मी तुमच्या संग जोडलं जाणार. मग ते काय झालं ऑटोमॅटिक हे आणि गरजेचं सोशल मीडियाच्या माध्यमातून ना तुमचं जर चांगलं ब्रँड असेल तर तुम्ही ब्रँडिंग केलेच पाहिजे. तुमचं चांगलं लोकांपर्यंत गेलंच पाहिजे. जर तुम्ही तुमचं चांगलं आहे म्हणून तुमच्यापाशीच कुरवळत बसले तर नाही जात पुढे. निश्चित खूप अप्रतिम. यानंतर मला विचारायचं आहे की आता एक स्टेजेस असतात हो, बिझनेसमध्ये. सर. तुम्ही एका स्टेजवर पोहोचलात, खूप छान पद्धतीने इथंपर्यंत आणलं. इव्हन सुदैवानं दोन्ही मुलं पण आता त्याच व्यवसायात आहेत. अगदी बरोबर. भले ते सो पुढे याला फ्रँचायझी डेव्हलपमेंट किंवा याच्यावर नंबर ऑफ आउटलेट काढणं, पुढचं तुमचं स्वप्न काय? सर आहे माझं, पण मी फ्रँचायसी मॉडेल माहिती का, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आळशी उद्योजक मी घेऊन स्वतः करणार, त्यात मी इन्व्हॉल्व असणार, ते माझं नाव जोडले आणि माझे मुलंही त्या पद्धतीनेच काम करतात की आमच्या बापाने हे जोडलेलं नाव आहे. मध्ये शॉर्टकट नाही. कुठलीही करताना माझी मी गुणवत्तेत तडजोड नाही करत सर. माझ्याकडं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मी जे काही बनवतो ते अगदी मन ओतून करतो. त्याच्यातलं वापरणारा माल दर्जेदार वापरतो. मी कॉस्टिंगकडे कधी बोलत नाही. मी पाठीमागे एकाने मला असंच विचारलं होतं की तुमची बिर्याणी एवढी महाग का, ते फलाण्याची बिर्याणी एवढ्यात भेटते. म्हटलं नाही रे बाबा, त्याची कॉस्टिंग एवढी जाते आणि मला जेवढ्यात परवडतं ते एवढं मी देणार. म्हटलं मला त्याच्यापेक्षा लो क्वालिटीत करून मला नाही परवडणार आणि मला ते नसायचं नाही. मी त्यांना पाठीमागे एक सांगितलं की माझी बिर्याणी इथून कल्याणीनगर असं नाही तर मुंबईपर्यंत मागवणारा माणूस असेल, तो खाणारा वर्ग आहे माझ्याकडे आणि तो वर्ग मी निर्माण केलाय. तो माझ्या गुणवत्तेच्या जीवावर निर्माण केलाय आणि ते खाणारा वर्ग आहे माझ्याकडे. मी उद्या जरी मी आज चॅलेंज देऊन सांगतो, मी 1000 रुपयाला एक प्लेट जरी म्हटलं बिर्याणी तरी खाणारा माझ्याकडे वर्ग आहे तो. आणि काही जणांकडे ती 99 रुपयाला सुद्धा बिर्याणी खात नाहीत. ती गुणवत्ताच नाही. तुम्ही तेवढ्यात काय देऊ शकणार? अगदी बरोबर. तेवढ्यात तुम्ही काय देऊ शकणार? पण तो म्हणून मी म्हणतो पहिल्यापासून तुम्ही आपलं टार्गेट आणि आपली गुणवत्ता कंटिन्यू चांगली ठेवली पाहिजे. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की समजा अनेक लोक आज पॉडकास्ट बघत असतील, अनेक युवक पॉडकास्ट बघत असतील, काही लोकांना उद्योजक बनायचं आहे, हॉटेल व्यवसायात उतरायचं आहे, तर प्रशिक्षणासाठी अशा नवीन उद्योजक बनू इच्छित असणाऱ्या अशा या तरुणींना प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने तुम्ही तयार आहात का, किंवा तसा काही विचार केलाय का की अजून काही उद्योजक बनावे, अजून लोकांनी हॉटेल व्यवसायात यावं? नाही, नक्की 100% माझं म्हणणं आहे की मराठी माणसाने हॉटेल व्यवसायाकडे वळावा. पण वळण्याच्या अगोदर मी तुम्हाला आधी भिडवलंय पण की लवकर कर्जबाजारी व्हायचं असेल तर हॉटेल टाकावं. हे का सांगितलं मी, तर तुम्ही कुठल्या तरी अपुऱ्या ज्ञानावर किंवा कुणाचं तरी बघून जर धंद्यात ओढत असाल तर 100% अपयश. त्याच्या अगोदर ना तुम्ही स्वतः ट्रेनिंग घ्या, कुठलं तरी ट्रेनिंग घ्या. तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट करा किंवा इव्हन नसेल जमत, तुमची पात्रता नसेल की तुम्ही कुठली ट्रेनिंग घेऊ शकत नाही, तुमच्याकडे आर्थिक तेवढं पाठबळ नाही, तर तुम्ही एखाद्या हॉटेलवर जॉब करा. जॉब केल्यानंतर तुम्ही तिथलं आत्मसात करा, परीक्षण करा आणि मग तुम्ही धंद्यात मध्ये वळा. ग्रेट सर, खूप छान वाटलं बोलून आणि अप्रतिम, म्हणजे मला स्वतःला खूप इन्स्पायरिंग असा सगळा हा टॉक होता. कारण नॉर्मली यशोगाथा अशीच घडत नाही. म्हणजे हा लक फॅक्टर नाहीये, तर हा तुमच्या कर्माचा फॅक्टर आहे. अगदी बरोबर. तुमच्या स्वतःच्या विश्वासाचा फॅक्टर आहे. तुम्ही तुमच्या कामावरती जे प्रेम केलं त्याचा हा फॅक्टर आहे आणि म्हणून तुम्ही यशस्वी झालात किंवा होत आहे किंवा इथून पुढच्या काळातही व्हाल. जसं तुम्हाला काही लोकांकडून चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या, तुमच्या मुलांना सुद्धा तीच लेगसी तुम्ही प्रोत्साहन केलेलं आहे. आणि ज्याला आपण म्हणलो व्हॅल्यूज, तुम्ही तुमच्या बिझनेसमधल्या काही व्हॅल्यूज जपलेल्या आहेत. जसं बरोबर. टाटा उद्योग समूहानं आपल्या व्हॅल्यूज जपलेल्या आहेत, तशा तुम्ही व्हॅल्यूज जपलेल्या आहेत. माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. हेच नाही तर अगदी जगभर तुमच्या फ्रँचायझीज किंवा जगभर असं हेल्दी आरोग्यदायी अन्न तुमच्या माध्यमातून लोकांना सर्व व्हावं, लोकांचं आरोग्य चांगलं बनावं. पुढे मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. थँक्यू. धन्यवाद साहेब. धन्यवाद. थँक्यू.